आपली ही व्याख्यानमाला तत्वबोध विचार मंच विवेक व्याख्यानमाला मागील 13 वर्ष झालं आपण अविरत चालवत आहोत। ही व्याख्यानमाला सुरू होण्यामागं तसं आपल्या या नवरात्री उत्सवाचा एक भाग होता। नवरात्री उत्सवाचा त्यात मोठा हात आहे। नवरात्री उत्सवामध्ये आपल्या फलटणचेच तत्वज्ञान विभागाचे प्रमुख श्री रासकर सर, आपण त्यांना 13 वर्षापूर्वी त्या नवरात्रीमध्ये एक दिवस व्याख्यानाला बोलवलं होतं। आम्हाला आठवतंय व्याख्यान खूप सुंदर झालं, परंतु महिला वर्गांचं असं म्हणणं आलं की आमचा तुम्ही एकदा एक दिवस दांडियाचा बुडवला। आमची दांडिया 9 दिवसाचा 9 दिवस असतात, त्यातून तुम्ही एक दिवस परत आमच्या व्याख्यानामध्ये तुम्ही घालवला। मग आम्हाला असं सुचलं की आपणच व्याख्यानमाला भरवली तर हा खरा बेस होता। मग त्यानंतर आपण ही लगेचच एक नवरात्र झाल्यानंतर एक 4 ते 5 महिन्यांनी आपण त्यावेळेस दिवाळीमध्ये व्याख्यानमाला भरवायचो आणि व्याख्यानमालेला आपण सुरुवात केली। परत दिवाळीत अशी अडचण आली की दिवाळी हा सण प्रत्येकाला आहे, प्रत्येक जणाला आपापल्या गावाला जावं लागतं, हे करावं लागतं, बाकीची कामं असतात। त्यातून आपण हा नाताळच्या सुट्टीचा लक्षात ठेवून हा उपक्रम आपण चालू केला। आज रोजी 13व्या वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 3 असे दिग्गज वक्ते या ठिकाणी येऊन गेले। राजन खान सर असतील, सदानंद मोरे सर असतील, नंतर आपलेच कोकरे सर असतील, असे दिग्गज खूप इथे येऊन गेले। त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला दिलं आणि ही व्याख्यानमाला सुरू करण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे की ही व्याख्यानमाला सर तुम्हाला आठवते लांडगे सर की न्यू फलटण शुगरला गणपती उत्सवामध्ये दर 10 दिवस चालायची आणि ही व्याख्यानमाला साखरवाडीमध्ये 7 ते 9च्या सुमारास असायची। 6:30-7ला सुरू व्हायची, 9ला संपायची। आमच्या गावातील मुलं त्या टायमिंगला तिकडून येऊ शकत नसायची, म्हणजे रात्री त्यांना माघारी यायचा प्रॉब्लेम असायचा। मग आपण ठरवलं की हाच उपक्रम आपण आपल्या गावामध्ये राबवू, म्हणून हा उपक्रमाची सुरुवात झाली। आणि आमचा हातून एकच उद्देश आहे की जी समोर बसलेली जी चिमुकली त्यांना 4 शब्द चांगलं इतर शाळा सोडूनही इतर नॉलेज त्यांच्या कानावर पडावं, त्यातून त्यांचा विकास व्हावा। आमचे जरी आज सभा मंडपामध्ये जरी श्रोते प्रेक्षक वर्ग जरी कमी असला तरी ते कमी आहेत, पण यांची संख्या दर्दी लोकांची संख्या इथं उपस्थित आहे, म्हणून हा उपक्रम आजपर्यंत चालत आलेला आहे। तरी मी जास्त वेळ न घेता हे प्रास्ताविक माझं थांबवतो आणि पुढील सूत्र गोपाल सर यांच्या ताब्यात देतो। थँक्यू। आपल्यावर वरद हस्ता असल्यासारखं अशी परिस्थिती आहे। काल मी म्हणलं आम्हाला राबते हात कमी आहेत, पण आमच्या मागे सदिच्छा मात्र खूप भरपूर आहेत। अगदी मुंबईतून आपल्याला ह्या कार्यक्रमाला सपोर्ट होत आहे, ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो ह्या ठिकाणी। तर आपल्याला लाभलेले वक्ते जे आहेत ते लेखक म्हणून सुद्धा खूप मोठे आहेत असं आम्हाला जाणवलं, कारण त्यांनी 5 पुस्तके स्वतःची लिहिलेली आहेत आणि 5 संपादित केलेले आहेत। त्या 5 लिहिलेली स्वतःची पुस्तकं आहेत, त्यामध्ये पंचलावण्य, इतिहासाचे साक्षीदार, लोकरहाटी आणि जातीची खादाडी अशी पुस्तकं आहेत। तर जातीची खादाडी म्हणजे त्या विशिष्ट वर्गाची स्वतःची एक संस्कृती असते। आपण कसं म्हणतो की आपल्या घरातला तांबडा मसाला किंवा येसूर असेल आणि शेजारच्या घरातला येसूर असेल, त्यात नक्कीच फरक असतो। तसंच प्रत्येक आजूबाजूला उपलब्ध असणारे मसाले, उपलब्ध असणारे पदार्थ, खाद्यपदार्थ असतील तर किंवा शेतीमाल असेल तर त्या आधारित बनणारा त्या भागाचं एक वैशिष्ट्य असतं, तसंच तिथल्या कल्चरमध्ये उतरत असतं। आता आपलं संपर्क क्रांती खूप वाढल्याने एकमेकांशी देवाणघेवाण वाढलेली आहे, तर त्यातून ते वैविध्य आपल्या नजरेस यायला लागलेलं आहे। अगोदर एवढी संपर्क क्रांती नव्हती, तर त्या आधारित असं सरांचं ते पुस्तक आहे असं दिसतं। अलीकडल्या काळात शाहू पाटोळे म्हणून मराठवाड्यातील एक लेखक आहेत, त्यांनी अन्न हे अपूर्ण ब्रह्म असं एक पुस्तक लिहिलेलं आहे। त्याचंच इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं, दलित किचन्स इन मराठवाडा असं त्याचं ते नाव आहे। ते अलीकडं ते लोकप्रिय सुद्धा होत आहे। तर विशिष्ट असं त्या भागाची एक संस्कृती असते, ती प्रवाहात आलेली नव्हती मागं, तर ती आणायचे सातत्याने प्रयत्न होत असतात। त्यातील मला वाटतं सरांनी हे खूप अगोदरच लिहिलेलं पुस्तक आहे, शाहू पाटोळे सरांचं अलीकडं खूप गाजत आहे। तर सरांनी संपादित केलेली पुस्तकांची संख्या सुद्धा 5 आहे। त्यामध्ये रत्नाकर मतकरी हे ज्येष्ठ नाटककार होते, म्हणजे नाटककार म्हणून ते आहेतच, पण शरीराने ते आज उपस्थित नाहीत, म्हणजे आपल्या जवळ नाही आहेत। ज्येष्ठ सिनेसमीक्षक गणेश मतकरी यांचे ते वडील, तर त्यांची काही पुस्तकं म्हणजे लेख आहेत, ते सिने किंवा नाट्य रसिकता आपली कशी जोपासायची त्यावर मार्गदर्शन करणारे। त्यावर कायमचे प्रश्न, रंगरूप आणि रसगंध असे 3 संपादित पुस्तकं सरांनी त्यांची केलेली आहेत। लोकलेणी हा मुलाखतींचा संग्रह आहे सरांनी संपादित केलेला। प्रातिपदर्शन हे तारा भवळकर यांनी घेतलेल्या मुलाखतींचं
संपादन केलेलं पुस्तक आहे. तर तारा भावळकर ह्या आता दिल्ली साहित्य संमेलनासाठी त्यांचं अध्यक्षपदासाठी नाव आलेलं आहे, म्हणजे आहेतच त्या विद्यमान साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष आहेत. सरांनी बऱ्याच ठिकाणी शोध निबंधाचं वाचन केलेलं आहे आणि परिसंवाद अटेंड केलेले आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत भरपूर महाराष्ट्रभर त्या, आणि मुलाखती विशेष म्हणजे मोठ्या लोकांच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तमाशा कलावंत सुद्धा आहेत, काही साहित्यिक आहेत. साहित्यिकांमध्ये विश्वास पाटील, भारत सासणे हे नाव बालकुमारांसाठी लेखक म्हणून अलीकडं खूपच चांगल्या पद्धतीचं त्यांचं लेखन यायला लागलेलं आहे. आणि कविता महाजन ह्या एक अशा विद्रोही स्वरूपाच्या स्त्रीवादी लेखिका होत्या. आम्हाला त्यांना खरं आमच्या इथं आणायचं होतं, पण आमचं मंडळ लहान आहे, त्यांचं बजेट त्या ठाण्याला राहिला होत्या त्यावेळेस. ते ज्यावेळेस पुण्यात शिफ्ट झाल्या त्यावेळेस आम्ही थोडंसं आनंदून गेलो होतो की म्हटलं आपल्याला आणता येईल त्यांना, त्या बजेटमध्ये आलं. पण दुर्दैवाने त्यांचा आजारपणात ते देहांत झाला. तर ती संधी आमच्याकडून गेलेली आम्ही आजही खंत व्यक्त खाजगीमध्ये करत असतो. तर अशा मोठमोठ्या लोकांच्या सरांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. सरांची पत्रकारिता हा म्हणजे चरितार्थाचा म्हणूया किंवा आयुष्याचा बहुतांश काळ त्यांचा पत्रकारितेत गेलेला आहे. त्यामुळं प्रदेशाचं चौफेर वाचन, त्या भागातल्या संस्कृतीशी चांगली ओळख अशी सरांची राहिलेली आहे. आणि ते जे थोडेफार पेपरची नावं जर वाचली तर महाराष्ट्र टाइम्स हे अग्रगण्य मानलं जातं असं टाइम्स ऑफ इंडिया समूहातलं एक मराठीतलं दैनिक आहे. तर त्याचे ते 11 वर्ष 2010 पासून ते 21 पर्यंत पत्रकार म्हणून आहेत. दैनिक प्रहार आणि सायन दैनिक महानगरमध्ये सुद्धा सरांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे. साप्ताहिक चित्रलेखामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. एकंदरीत सरांचा संपादनाचा अभ्यास खूप आहे, अनुभव खूप आहे. त्यांचं लोकसंस्कृतीची जाणीव आहे, पर्यटन भरपूर केलेलं आहे, प्रवास केलेला आहे. असे जाणकार आणि त्यामध्ये PhD केलेले असे लोकसंस्कृतीत PhD केलेले सर आपल्याला लाभलेले आहेत. मी ह्या प्रसंगी अक्षय शिंपीन सरांचे आभार तर मानेलच, आणि ते आभार मानून मी सरांना विनंती करतो की आपण श्रोत्यांना व्याख्यान द्यावे. नमस्कार. एवढं कौतुक झाल्यावरती मला खरं तर प्रश्न पडलाय की आता मी बोलल्यावरती तुमचं समाधान होणार आहे की नाही, किंवा तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडू शकतो की अरे कौतुक तर एवढं झालं आणि वक्ता काय बोलला, असा प्रश्न पडू शकतो. पण असो, विचार मंचावरील माझे सगळे मित्रमंडळी आणि आयोजक आणि समोर उपस्थित तुम्ही सगळे काय म्हणूया की ग्रामस्थ, रसिकजन, श्रोते, तुम्हाला सगळ्यांचे आभार. मला इथे बोलावल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. हे आभार मानताना मला इथे बोलावल्याचं एक समाधान यासाठी आहे की या व्याख्यानमालेचं जे नाव आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांचं नाव आहेच, पण मुख्यतः विवेक हा शब्द त्याच्यामध्ये आहे, याचं मला जास्त समाधान आहे. कारण आजचा काळ जर बघितला तर काय म्हणूया की अविवेकाची काजळी संपूर्ण समाजावरती पसरलेली आहे की काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आज खरोखरच आहे. ज्ञानेश्वरांनी 11व्या शतकामध्ये असं म्हटलं होतं की अविवेकाची काजळी दूर सरो आणि विवेकाची दिवाळी सर्व मनामध्ये, सर्व घरामध्ये साजरी हो. तर आज खरोखरच मनामनामध्ये, जनाजनांमध्ये विवेकाची दिवाळी साजरी होण्याची, ज्ञानाची दिवाळी साजरी होण्याची गरज आहे. ती तशी साजरी झाली तरच आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं म्हणता येईल. मी माझ्या मुख्य विषयाला काय म्हणूया की लोकसंस्कृतीच्या अंगाने जी आपली संपूर्ण महाराष्ट्राची लोकधारा आहे किंवा ग्रामीण लोकधारा आहे, तो माझ्या एकूण सगळ्या चिंतनाचा, मननाचा, अभ्यासाचा, संशोधनाचा विषय आहे. तर त्याकडे वळण्यापूर्वी या सगळ्या जमलेल्या सगळ्या लहान मुलांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं, खूप कौतुक वाटतं. त्यांनी ज्या निर्भीडपणे, निर्धास्तपणे इथे गाणी म्हटली, म्हणजे आपलं सगळं काय म्हणूया की विशेषतः पोवाडा तो ज्या पद्धतीने त्यांनी म्हटला, तर मला खरोखरच आपल्या सांगलीचे बापूराव विभूते नावाचे शाहीर होऊन गेलेत. आज त्यांचे चिरंजीव हयात आहेत, पण त्यांनी एक काळ गाजवून काय म्हणूया की समाज प्रबोधनाचं काम केलं होतं. तर तशी समाज प्रबोधनाची बीज या छोट्या मुलांमध्ये नक्कीच मला दिसलेली आहेत.
आणि मला वाटतं की काय म्हणूया की आपण आशा करायला हरकत नाही की यांच्यातूनच उद्याचे चांगले बापूराव विभूते निर्माण होतील आणि समाज प्रबोधनाची काय म्हणूया की दुधारी तलवार समाजामध्ये फिरवून समाज प्रबोधन करतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने जगण्याचे मार्ग दाखवतील. त्यांचं कौतुक आहेच, पण आज इथे उभा राहिल्यावरती मला जो विषय दिलेला आहे तर मला असं वाटतं की आतापर्यंत मी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असेल, औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल किंवा पुण्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, तर या विद्यापीठांमध्ये मी माझ्या या विषयाच्या अनुषंगाने आजवर बरेचदा बोललेलो आहे. आपण तिकडे उपस्थित असलेली सगळी मंडळी आणि आज इथे उपस्थित असलेली मंडळी, तर काय म्हणूया की मला जसं वाटतंय की मी माझ्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने बोलायला उभा आहे. मी तिथला विचार मंच, तिथला मंच वेगळा होता, तिथली समोरची माणसं वेगळी होती. कदाचित शिक्षणाने ती अधिक काय म्हणूया की त्यांच्यामध्ये भौतिक सुधारणा झाल्या असतील, आजूबाजूला सगळं भौतिक सुधारणेचं वातावरण असेल, पण काय म्हणूया की जगण्याचं, निसर्गाला जवळ जाण्याचं जे एक संपूर्ण पार्श्वभूमी असते आणि आज माझा जो विषय आहे तो निसर्गाच्या जवळ जाण्याचाच आहे. मी एका अर्थाने आपण काय म्हणूया की बहुजन समाज ज्या पद्धतीमध्ये वाढला, प्रगत झाला, जगला, पुढे आला किंवा आजही जगतो आहे, त्या बहुजन समाजाच्या जगण्याशी नातं सांगणारा माझा विषय आहे की लोकसंस्कृती. काय आहे की आपल्याला सर्वसाधारणपणे रामायण, महाभारत ही महाकाव्य माहिती असतात. वाल्मिकींनी रचलेलं रामायण माहिती असतं, व्यासांनी रचलेलं महाभारत ठाऊक असतं, आपल्याला कालिदास माहिती असतो, आपल्याला कदाचित भास नावाचा नाटककारही माहिती असतो, शूद्रक माहिती असतो. पण आपल्याला बहुजनांचं साहित्य, बहुजनांचं काव्य माहिती नसतं, कारण बहुजनांच्या साहित्यावर कुणा एका व्यक्तीची नाममुद्रा उमटलेली नसते. कारण बहुजन समाजातलं हे जे मौखिक परंपरेने चालत आलेलं साहित्य आहे, मग त्या लोककथा असतील, लोकगीतं असतील, म्हणी असतील, उखाणे असतील किंवा अगदी वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, रीतिरिवाज, लोकधर्म, लोकश्रद्धा काही असेल, तर हे एक प्रकारे परंपरेने चालत आलेली बहुजनांची संस्कृती आहे. तिच्यावर कुणा एकाचं नाव कोरलेलं नसतं, कारण त्या सगळ्याच्या निर्मितीमागे कुणा एका व्यक्तीचं वैयक्तिक मन नसतं, तर संपूर्ण समाजाचं समाजमन त्याच्या पाठीमागे असतं. संपूर्ण एक प्रकारे समूह मनाची भावना किंवा समूह मनाची प्रेरणा त्यामागे असते. आपल्याला अभिजन साहित्य, रामायण महाभारत माहिती आहे, कालिदासाचं विक्रम मोर्वशीयम असेल, शाकुंतल असेल, ही नाटकं माहिती आहेत. हे सगळं जे साहित्य आहे, रामायण महाभारत किंवा इतर संस्कृत महाकाव्य, वेद असतील, पुराणं असतील, हे आपण माहिती असतात आपल्याला ऐकून. पण हे एक प्रकारे अभिजनांचं साहित्य असतं आणि ज्या वेळेला अभिजन साहित्याची एक परंपरा प्रवाह वाहत असतो, तेव्हा त्याला समांतरपणे बहुजन समाजाच्या संस्कृतीचा प्रवाहही वाहत असतो. पण दुर्दैवाने या बहुजन समाजाच्या प्रवाहाकडे, संस्कृतीकडे आपलं फारसं लक्ष जात नाही, कारण आपल्याला ते लक्षातच येत नाही. आपल्यावरती जो परंपरेने एक प्रकारे प्रभाव पडलेला असतो किंवा आपल्यावरती जे संस्कार झालेले असतात, ते आपल्यावरती एक प्रकारे अभिजन परंपरेने केलेले संस्कार असतात. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे अभिजन परंपरा, अभिजन संस्कृती भिनलेली असते. आपल्याला रामायण आवडतं, आपल्याला महाभारत आवडतं, पण आपल्याला आपल्या ओव्या ठाऊक असतात, आपल्याला आपल्याकडची लोकगीतं ठाऊक असतात, नसतात ठाऊक. पण आपला खरा जगण्याचा मार्ग जर कुठला असेल तर तो हा लोक परंपरांमधनं चालत आलेला आहे. काय असतं की एक प्रकारे अभिजन परंपरा आहे ना, तर ती एक प्रकारे विशिष्ट वर्गाचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कायम करत असते. आणि बहुजन समाज जो आहे, तो बहुजन समाज सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत असतो. आपण अगदी वेदकाळापासून जरी बघितलं तर वेदकाळामध्ये सुद्धा वैदिक आणि वैदिकेतर अशी स्पष्ट विभागणी त्या काळीही होती. आणि वैदिक म्हणजे जे संस्कृत जाणणारे असतील, उच्चवर्गीय असतील, उच्चवर्णीय असतील, तर ते वैदिक होते. आणि वैदिकेतर म्हणजे लोक, जो बहुजन समाज आहे तो लोक होता.
आणि त्या लोकांची संस्कृती ही खरं तर आपली संस्कृती आहे. म्हणजे ही लोकसंस्कृती एक प्रकारे काय म्हणूया की लोकांसमोर आणण्याचं काम फार पूर्वी म्हणजे दुर्गा भागवतांनी केलं. आणि आज बघायला गेलं तर म्हणजे तारा भवाळकर असतील किंवा आपले साताऱ्याचे आह साळुंके असतील, तर या सगळ्यांनी ही बहुजन संस्कृती मांडण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या परीने सर्वतोपरी. पण ती आज खऱ्या अर्थाने जर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायची असेल तर आज ही अशी व्याख्यानमाला आयोजित केली गेलेली आहे, तर तशा व्याख्यानमाला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये सुरू झाल्या पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने आपल्याला एक प्रकारे आपल्या बहुजनांची संस्कृती काय आहे ती कळेल. अन्यथा आपल्यावरती कायमच अभिजनांच्या संस्कृतीचा कायम मारा होत राहील आणि अभिजनांची संस्कृती हीच आपली संस्कृती असं आपण मानत राहू. तर मी मगासपासून असं म्हणतोय की अभिजनांची संस्कृती आणि बहुजनांची संस्कृती म्हणजे लोकसंस्कृती म्हणजे नेमकं काय. तर त्यातला फरक असा आहे की अभिजन संस्कृतीमधलं जे सगळं काव्य असतं, साहित्य असतं, ते एक प्रकारे नैतिकतेचे मापदंड निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही रामायण बघा, महाभारत बघा, त्याच्यामध्ये राम असेल, लक्ष्मण असेल, पांडव असतील, या सगळ्या चरित्र नायकांचं कर्तृत्व त्या ग्रंथाने गायलेलं आहे. ते गाताना कुठल्याही प्रकारे त्यांना दोष लागणार नाही किंवा ते चुकीचं वागलेलेच नाहीत अशा प्रकारे दाखवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला जातो. पण प्रत्यक्षामध्ये अशी स्थिती कधीच नसते. कुठलीच व्यक्ती पूर्णपणे 100% योग्य, 100% खरी असं कधीच नसतं. माणूस म्हटलं की त्याच्यामध्ये काही गुण, काही अवगुण, काही सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती त्याच्यामध्ये असणारच. पण तो चुकला म्हणून तो कायमचा वाईट होत नाही. पण आपले जर पुराण ग्रंथ बघितले, आपण आपली महाकाव्य बघितली, तर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये एक प्रकारे त्यातल्या चरित्र नायकांचं, चरित्र नायिकांचं गुणगौरवीकरण केलेलं दिसतं. आणि जेव्हा जेव्हा या ग्रंथातली मंडळी चुकीचं वागतात तेव्हा त्यांच्यावरती एक प्रकारे झाकण टाकलं जातं, त्यांचे अवगुण झाकले जातात. पण तेच तुम्ही जर लोकपरंपरेने निर्माण झालेलं साहित्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की लोकपरंपरा या सगळ्या नायकांना कायमच झुकतं माप देते असं नाही. जेव्हा जेव्हा आमचे चरित्र नायक, मग श्रीकृष्ण असेल, राम असेल किंवा इतर पांडव असतील, तर ते जेव्हा जेव्हा चुकतात तेव्हा त्यांच्यावरती त्यांच्या चुका दाखवून देण्याचं काम सुद्धा आमच्या लोकपरंपरेने, लोकसाहित्यातील वाङ्मयाने केलेलं आहे. आणि म्हणून हे लोकवाङ्मय आहे ते खऱ्या अर्थाने माणसाचं साहित्य आहे, माणसाची संस्कृती आहे. आता ही संस्कृती कशी झिरपत जाते, तर संस्कृतीची व्याख्या करता येणं खरं तर कठीण आहे. म्हणजे आपल्याला शेणाने जमीन सारवली आणि त्याच्यावरती रांगोळी काढली तर तीही आपली संस्कृतीच होते. लग्नातले वेगवेगळे विधी असतात, तीही संस्कृतीच असते. पण आपल्या डोळ्यांना दिसणारी ही वस्तुरूप संस्कृती हा संस्कृतीचा एक छोटा भाग आहे. डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तुरूप संस्कृतीच्या पलीकडे आपल्या मनाला उमगणारी एक मोठी मनोमय अशी संस्कृती आहे. ती खऱ्या अर्थाने संस्कृती आहे, पण ती संस्कृती आपल्याला ठोस वस्तुरूपाने दाखवता येत नाही. पण त्या संस्कृतीने आपल्या जगण्याचा एक मोठा भाग व्यापलेला असतो. आणि या संस्कृतीकडे एक प्रकारे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे, माझ्या व्याख्यानाचा किंवा माझ्या विषयाचा काय म्हणूया की तो दृष्टिकोन आहे किंवा ती दिशा आहे. कारण जेव्हा आपण लोकधारा म्हणतो, महाराष्ट्राची लोकधारा, ग्रामीण लोकधारा, तर ही ग्रामीण लोकधारा आज खरोखर टिकते आहे का किंवा टिकली आहे का असा एक प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती आहे. म्हणजे आज काय झालेलं आहे की जग हे एक खेडं झालेलं आहे. म्हणजे लोकल ते ग्लोबल असा मोठा विस्तारित पट आपल्या समोर आहे. आणि हा विस्तारित पट, त्याचा प्रभाव आपल्यावरती एवढा आहे की आपण जागतिकीकरणानंतर, म्हणजे 90च्या नंतर जो सगळा जागतिकीकरणाचा प्रवाह संपूर्ण भारतभरामध्ये झिरपला गेला, त्याच्यानंतर संपूर्णपणे काय म्हणूया की एकूणच संस्कृतीचं सपाटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. म्हणजे आज आपल्या मुलांना सुद्धा जीन्स हव्या असतात, मीही जीन्सच घातलेली आहे. किंवा खाण्याचे पदार्थ, पिझ्झा हवा असतो, बर्गर हवा असतो, पण आम्हाला रोडगा माहीत नसतो.
आम्हाला भरीत आवडत नाही, सणावाराला आम्हाला श्रीखंड किंवा बासुंदी, किंवा आमच्या कोकणामध्ये गेला तर तिकडे घावण घातलं असतं, म्हणजे नारळाचा रस काढून त्याच्यामध्ये दूध कालवून त्याच्यामध्ये तांदळाच्या घावण केले जातात आणि ते त्याच्यामध्ये कालवून खाल्ले जातात. तर हे आमचे संस्कृतीने जे चालत आलेले पदार्थ आहेत, लोक परंपरेने चालत आलेले पदार्थ आहेत, तर ते आता नाहीसे होत आहेत. आणि आम्हाला आज पिझ्झा हवाय, बर्गर हवाय, आम्हाला त्यांच्यासारखा परिवेश हवाय, त्यांच्यासारखा पोशाख हवाय, आम्हाला त्यांच्यासारखं चालायचंय, त्यांच्यासारखं बोलायचंय. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 कोसांवरती जी भाषा बदलत होती, 12 कोसांवरती जो पेहराव संस्कृती बदलत होती, 12 कोसांवरती खाद्य संस्कृती बदलत होती, ती खाद्य संस्कृती आपण नष्ट करत चाललोय. आणि आपण एकूणच संपूर्ण जगामध्ये एकच वेश, म्हणजे भारतामध्ये आज एक देश एक निवडणूक याचे जरी वारे वाहत असले तरी पण आपण आज केवळ तेवढ्यापुरतं थांबत नाही आहोत. आपण संपूर्ण देशामध्ये एक भाषा, एक संस्कृती, एक खाद्य संस्कृती, एक पोशाख असं करत चाललेलो आहोत की काय, या गंभीर टप्प्यावरती आपण पोचलेलो आहोत. आणि त्या गंभीर टप्प्यावरती पोचल्यावरती आपण पाठीमागे काय सोडून देत आहोत हे आपल्याला कळत नाहीये. तर ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे खरं तर आलेलो आहे की तुमच्याशी गप्पा मारायला, की म्हणजे अकॅडमिक भाषणं जी असतात तसं भाषण, म्हणजे संकल्पनात्मक परिभाषिक भाषण मी इथे करणार नाहीये. मी काही थोडंसं बोलेन, थोडंसं परंपरेतली काही गाणी असतील, ओव्या असतील, त्या तुम्हाला म्हणून दाखवेन. मी तुम्हाला तेच म्हटलं की मी इथे आल्यावरती मला माझ्या मातीमध्ये आल्यासारखं काय वाटतंय, तर आजूबाजूला खरोखर माती आहे. आजूबाजूला तुम्ही बसलेली सगळी मंडळी आहात ती या मातीतली आहात. इथे बसलेले सगळे हे बालचमो आहे तो या मातीतला आहे. इथे बसलेल्या सगळ्या ज्या आयाबाया आहेत त्या इथल्या मातीतल्या आहेत. आणि खरं तर माझ्यापेक्षा ग्रामीण भागातल्या तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त इथली संस्कृती, इथलं साहित्य ठाऊक असेल असं मला वाटतंय. फक्त आपल्याला त्याचा विसर पडत चाललेला आहे की काय, अशी एक परिस्थिती सध्या आपल्या भोवती आहे. आणि म्हणून मी तेच म्हटलं की आज आपण जातं विसरलो, चक्क्या आल्या, गिरण्या आल्या, त्यामुळे आता जातं बाजूला अडगळीत पडलेलं आहे. पण आपली जी मौखिक परंपरेने चालत आलेली बहुजनांची संस्कृती आहे, त्या बहुजनांच्या संस्कृतीमध्ये जात्याचं स्थान आणि जात्यावर निर्माण झालेल्या लोकवाङ्मयाचं स्थान सगळ्यात मोठं आहे. आज आपण कालौघामध्ये जातं बाजूला सारलेलं आहे आणि एका परीने बदल हा साहजिकच आहे, म्हणजे बदल होत जाणार कालौघामध्ये, तो बदल आपल्याला टाळता येणार नाही. पण कालौघामध्ये नवीन बदल स्वीकारताना किंवा नवीन बदल होताना आपण काय मागे सोडतोय आणि काय पुढे जातोय याचा आपण विवेक ठेवणार आहोत की नाही, हा महत्वाचा विषय आहे. म्हणजे काय होतं की आतापर्यंत एक 20-25 वर्षापर्यंत घरोघरी जाती होती, अजूनही जाती कदाचित असतील, पण ती आता एकतर शोभेसाठी ठेवली असतील किंवा अडगळीमध्ये कुठेतरी घराबाहेर अंगणामध्ये वगैरे ठेवलेली असतील. पण घरामध्ये आता त्याचा वापर जात्याचा होत नाही. पण या जात्यातनं जे वाङ्मय निर्माण झालेलं आहे ते वाङ्मय एक प्रकारे आपल्या संपूर्ण भारताला शहाणपण देणारं होतं. कारण हे वाङ्मय आमच्या परंपरेतल्या आयाबायांनी निर्माण केलेलं होतं, निर्माण केलेलं आहे. या आयाबायांना वाचता लिहिता येत नव्हतं, त्या अर्थाने त्या एका परीने निरक्षर होत्या, पण त्या अनाडी किंवा असंस्कृत नव्हत्या. परंपरेने चालत आलेली एक शहाणीव, अनुभवातनं त्यांना जे ज्ञान मिळालं होतं त्या ज्ञानातनं आलेली शहाणीव ही या परंपरेतनं वाहत आलेली होती. आणि म्हणून तुम्ही जर या परंपरेने निर्माण झालेलं हे लोकवाङ्मय पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कितीतरी समृद्ध असं लोकवाङ्मय आपल्याकडे खजिन्यासारखं आहे. पण तो खजिना आज दुर्दैवाने काय म्हणूया की काळाच्या पोटामध्ये गडप होत चाललेला आहे. म्हणजे अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर 25-30 वर्षापर्यंत जर एखाद्या गावातलं लग्न झालं आणि नवीन सुनबाई लग्न होऊन घरामध्ये आली तर त्या घरातली सासूबाई एखाद्या संध्याकाळी आजूबाजूच्या बायकांना आपल्या घरी बोलवायची आणि मुद्दाम आपल्या सुनेला सांगायची, सुनबाई जरा बघ दळायला बस बघू. तर तिला तेव्हा सुनेला दळायला बसवायचं असताना तिची परीक्षा घ्यायची असते, तिची फजिती कशी होती ते बघायचं असायचं. आणि ती फजिती पण फक्त आपल्यासमोर नाही तर 4 शेजारच्या आजूबाजूच्या बायकांसमोर. आणि मग ती दळायला बसली की तिला असं वाटत असतं की हिला दळणं काही जमणार नाही. आणि साहजिकच आहे की नवीन लग्न होऊन आलेली मुलगी, तिला किती सराव असणार ना एवढं जातं
जड जातं ओढण्याचं. पण ती नवीन आलेली सासूरवाशीण त्या जात्यासमोर बसायची, एकदा सगळ्या जणींकडे नजर टाकायची आणि जात्याला नमस्कार करून म्हणायची, जात्या ईशेवरा नको मले जड जाऊ, जात्या ईशेवरा नको मले जड जाऊ, माय बाईच्या दुधाचा साऱ्या बघतात अनुभव. म्हणजे या सगळ्या जणी बसलेल्या आहेत ना, त्या माझ्या मायबाईने मला काही शिकवलेलं आहे की नाही हे बघायला बस इथे सगळ्या जमलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या मायबाईची इज्जत जाणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला जड जाऊ नकोस, तुम्हाला हलकं जा. आणि ती दळायची आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हायची. कालांतराने काय व्हायचं की ते दळण तिला रोजच करावं लागायचं आणि मग ती त्याच्यामध्ये सराईत व्हायची. मग एखाद्या संध्याकाळी तीच सगळ्यांना आवतन द्यायची, या ग आयाबायानो आज मी तुम्हाला काहीतरी छान करून खायला घालते. आणि मग त्या आल्या जमल्या की मुद्दाम स्वतःहूनच जातं पुढ्यात ओढायची आणि मग म्हणायची, जातं मी वडीते जसं हरिण पळत, जातं मी वडीते जसं हरिण पळत, माय बाईचं ग दूध माझ्या मनगटी खेळत. बरोबर उत्तर दिलं की नाही तिने? ती म्हणे की आता बघा, आणि आता मी माझ्या आईचं गुणगौरवीकरण तुमच्या समोर करते, माय बाईचं ग दूध माझ्या मनगटी खेळत. तर हे सगळं लोकवाङ्मय आहे ना, ते लोकवाङ्मय मी गिरण्या आल्या साहजिकच आहे, कारण जात्यावरती दळणं हे काही सहज सोपी गोष्ट नव्हतं. आपण पुरुष मंडळी झोपून असायचो आणि त्या बिचाऱ्या सकाळी पाठे रामप्रहराला उठून जात्यावरती या टोपले भरून धान्य घ्यायच्या आणि दळत बसायच्या. आणि म्हणून मग गिरण्या आल्यावरती या सगळ्या आमच्या मायबाईंनी आयाबायांनी सुटकेचा सुसवारा टाकला. तरी पण एखादी सासूबाई खाष्ट असायची, तिला जात्यावरती दळलेलंच पीठ लागायचं आणि मग ती सुनेला तरी पण सांगायची, अगं सुनबाई दळ दळ दळ. तर मग अशा वेळी कधीतरी ती आता नवखी राहिलेली नसायची सुनबाई, मग ती त्यांना उलट उत्तर करायची, जळो सासूबाई जळो तुमचं जातं, जळो सासूबाई जळो तुमचं जातं, दळ म्हणायला तुमचं काय जातं. हे पण परंपरेने आलेलं शहाणपणच आहे. आणि खरं तर आज जरी हे जातं आजूबाजूला अडगळीत गेलेलं असलं तरी पण कधी काळी आमच्या या सगळ्या आयाबायांनी त्या जात्यालाच आपला सुखदुःखाचा इसावा मानलेला होता. आणि म्हणून त्या म्हणायच्या की जात्याची जातबाई संसारात लई भारी, जात्याची जातबाई संसारात लई भारी, सुख दुःखाचा इसावा त्याच्या परता दुसरा नाही. तर असं हे जातं आज काय म्हणूया की कालौघामध्ये कालबाह्य झालेलं आहे, ते अडगळीत पडलेलं आहे. पण मला असं वाटतं की त्या जात्यावरती दळता दळता आमच्या आयाबायांनी जे लोकधन लोकवाङ्मय निर्माण केलं त्याचंच जतन एक प्रकारे झालं पाहिजे. आणि ते आवाहन मी आज इथल्या मातीमध्ये उभा राहून बोलतोय, म्हणून मी इथल्या आयाबायांना इथल्या पुरुष मंडळींना सुद्धा करतो की या मातीतल्या ओव्या असतील, या मातीतली लोकगीतं असतील, या मातीतल्या लोककथा असतील, म्हणी असतील, उखाणे असतील, तर त्या सगळ्यांचं जतन म्हणजे आत्ताच्या पिढीपर्यंत आपली आई आपली आजी आहे म्हणून त्यांच्या तोंडावरती हे लोकधन हसेल. जेव्हा ही आधीची पिढी, माझ्या आधीची पिढी, माझ्या आजीच्या वेळची पिढी किंवा माझ्या आजीची पिढी नष्ट होईल तेव्हा ते लोकधन एक प्रकारे कायमचं नष्ट झालेलं असेल. तर आपल्या मातीतलं हे लोकधन पूर्णपणे नष्ट होण्याच्या आधीच ते कोणीतरी लिहून काढा, कोणीतरी ते रेकॉर्ड करा आणि त्याचं काय म्हणूया की एक प्रकारे दस्तावेजीकरण, डॉक्युमेंटेशन आपण म्हणतो, ते डॉक्युमेंटेशन कोणीतरी करा. एक भाग नक्की असतो की लोकपरंपरेमध्ये जो काय म्हणूया की मी आता हे सांगतोय तुम्हाला हे लोकवाङ्मय सांगितलं, पण लोकपरंपरेने चालत आलेला खूप मोठा भाग हा एक प्रकारे त्याज्यही असतो. म्हणजे एखादी परंपरा असते तर ती परंपरा अन्यायकारक असते, तर मग परंपरेने चालत आलेली ती अन्यायकारक परंपरा केवळ संस्कृती आहे किंवा परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे म्हणून ती सुरू ठेवायची का? तर तशी सुरू ठेवायची अजिबात गरज नाही. म्हणजे लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका ज्या आज हयात नाही आहेत, दुर्गा भागवत, तर त्यांनी असं म्हटलं होतं की लोकसंस्कृतीचा 100रातला एक 50 ते 60% भाग हा एक प्रकारे त्याज्य असतो, म्हणजे तो मागे सोडण्याच्याच योग्यतेचा असतो, कारण त्याच्यामध्ये अंधश्रद्धेकडे झुकणारा भाग जास्त असतो. पण
40 ते 50% टक्के भाग असा असतो की जो आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तो आपण पुढे नेला पाहिजे. म्हणजे काय तर काय पुढे न्यावं आणि काय मागे सोडावं याचा विवेक आपल्याला असला पाहिजे. ते विवेकाचं भान आपल्याला असलं पाहिजे. तो विवेक जर आपण बाळगला तर आज जे संस्कृतीवरनं किंवा अंधश्रद्धेवरनं भांडणं होतात, वितंडवाद होतात, ते कदाचित होणार नाहीत. म्हणजे काय होतं की ज्या काळी म्हणजे आज आपला समाज 21व्या शतकामध्ये आहे आणि पुढारलेला आहे, साहजिकच आहे की जगभरामध्ये जसे बदल होत गेले तसे बदल आपल्या भारतामध्ये होत गेले. तर हे बदल अपरिहार्य आहेत. पण हा उत्क्रांतीवादी मानवाचा विकास झालेला आहे. आदिम काळापासून माणूस आतापर्यंत आजच्या काळापर्यंत चालत आलेला आहे. तर आपली ही परंपरा, आपली संस्कृती आदिम काळापासून आतापर्यंतची संस्कृती आहे. आपल्याला कदाचित असं वाटेल की आपण आजच्या काळामध्ये जगतोय म्हणजे आपला आदिम काळाशी काही संबंध नाहीये, पण प्रत्यक्षात तसं नसतं. प्रत्यक्षामध्ये आज आपण जगतो ना, तर आपल्या मनाच्या काय म्हणूया की सुप्तावस्थेत म्हणजे आपलं जे एक जागृत मन असतं आणि एक निद्रिस्त मन असतं. म्हणजे ह्या सगळ्या मानसशास्त्रीय संकल्पना आहेत की फ्रॉइड नावाचा थोर मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. तर फ्रॉइडने असं म्हटलं होतं की माणसाच्या मनामध्ये आपल्याला असं वाटत असतं की मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या मनाची पाटी कोरी असते असं आपल्याला वाटत असतं. आणि मग तो जसजसा मोठा होत जातो तसं त्याच्यावरती आपण संस्कार करतो, शिकवत जातो आणि मग तो शहाणा होतो. पण तेवढंच त्याचं अस्तित्व नसतं. मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या मनाची पाटी कोरी नसते, तर त्याच्या मनामध्ये त्याच वेळेला जेव्हा ते जन्माला येतं आदिम काळापासूनचं जे सांस्कृतिक संचित आहे ते त्याच्या मनात तेव्हाच असतं. त्या अर्थाने आपण आदिम ते अद्यतन म्हणजे आधुनिक काळ असा सगळा प्रवास एकाच वेळेला करत असतो. आणि संस्कृती आपण जी म्हणतो ना, ती संस्कृती कधीही पूर्णपणे नष्ट होत नाही. संस्कृती कालानुरूप आपला परिवेश बदलत राहते, बाह्य वेश बदलत राहते, पण ती आतमध्ये कुठेतरी असतेच टिकाऊपणे. म्हणजे आता अगदी उदाहरण देऊन बोलायचं की आपण कुठलीही गोष्ट झालं तर श्री गणेशा करताना नारळ फोडतो आपण. तर नारळ फोडणं म्हणजे काय आहे तर पूर्वीच्या काळी नरबळी दिला जायचा. तर नरबळी देण्याचं प्रतीक म्हणून आपण नारळ फोडतो. आपल्याला ही त्याच्या मागचं मूळ रूप काय आहे माहिती नाही म्हणून आपण नारळ बेधडक फोडतो. पण नारळ फोडणं आणि नारळच का फोडतात तर माणसाची शिखा, केस, त्याचे मागे जे शेंब्या आहेत ते शेंब्या म्हणजे केस आहेत. म्हणजे एक प्रकारे प्रतीक रूपाने आपण नारळ म्हणून नारळ फोडतो, ते एक प्रकारे आपण नरबळीचं प्रतीक म्हणूनच ते फोडत असतो. किंवा आजच्या काळामध्ये अगदी टॅटू काढण्याची पद्धत आहे. तर काही काळापूर्वी आपल्याकडे गोंधण पद्धत होती आणि ती गोंधण पद्धत आपण काय म्हणूया की एक प्रकारे रानटी ठरवली. काय हे असंस्कृतपणा असं म्हटलं आणि आज आपण सौंदर्य म्हणून ते शरीराच्या प्रत्येक भागावरती टॅटू काढायला लागलो. तर ही एक प्रकारे काय असतं की संस्कृतीची सायकलच असते. संस्कृती कालौघाप्रमाणे आपली रूपं बदलत राहते आणि ती पुन्हा नव्याने प्रस्थापित होत राहते. तर आता ते टॅटू आलेलं आहे. तर असं प्रत्येक आता नऊवारी नेसण्याची पद्धत पुन्हा आलेली आहे. नऊवारी आपण सोडली होती ना आणि 6वारी किंवा 5वारी नेसायला लागलो होतो. पण आता लग्नामध्ये किंवा समारंभांच्या निमित्ताने मुद्दाम नऊवारी नेसली जाते, उखाणे घेतले जातात. म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की उखाणे म्हणजे काय ते गावंढळपणा, काय तो ग्राम्यपणा, काय तो असंस्कृतपणा. आमच्या शहरी भागांमध्ये बाबा हे असे उखाणे नकोत असं म्हटलं जायचं. पण आज बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा उखाणे घेतले जाणार नाहीत. एवढे लग्नातले उखाणे शहरी भागामधल्या लग्नांमध्ये घेतले जातात आणि तो एक प्रकारचा काय म्हणूया की फॅशन झाली आहे ती. जर उखाणे नसतील लग्नामध्ये तर काही मजा नाही असं म्हटलं जातं. पण हे उखाणे काय असतात तर भाजीत भाजी मेथीची आणि अमुक तमुक माझ्या प्रीतीची, एवढे 2 ओळींचे काहीतरी किंवा काही एकावर एक कळशी, काही कळशीची काय ठेवली साथ वगैरे असं जे काही असेल ते. पण तुम्ही आमच्या या आयाबायांना गावामध्ये कोण म्हातारी बाई असेल तर तिला जाऊन विचारा आणि सांगा की एखादा उखाणा घे म्हणून. ती कसा असा लफ्फेदार उखाणा घेईल बघा. ऐकले असतील तुम्ही सुद्धा असे उखाणे. म्हणजे ते जे उखाणे आहेत या आयाबायांनी जे म्हटलेले किंवा त्यांनी ते अजूनही म्हणत असतील तर ते उखाणे ऐकले की आपल्या लक्षात येतं की आपली संस्कृती
ज्याला आपण आज ग्रामीण संस्कृती म्हणतो किंवा काय म्हणूया की ग्राम्य संस्कृती म्हणतो किंवा गावंढळपणा म्हणतो, तर त्या संस्कृतीमध्ये साहित्य किती ऐटदार होतं, डौलदार होतं, ते उखाणे ऐकले की आपल्याला कळतं. आणि हे उखाणे काय केवळ 2-2 ओळींचे नसायचे, असे लफ्फेदार एकात न एक असे उखाणे असायचे. मी अगदी उदाहरण म्हणून तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. मी एकदा कुठेतरी फिरायला गेलो होतो असंच कामाच्या निमित्ताने, संशोधनाच्या निमित्ताने. एक आजीबाई मला भेटल्या आणि मग माझं इतर काम संपलं होतं, तर एका संध्याकाळी त्यांना मी म्हटलं की आजीबाई काही उखाणे म्हणता का तुम्ही, माहिती आहेत का? तर त्यांनी मला एक मजा म्हणून एक उखाणा म्हणून दाखवला. तो उखाणा काय होता, तर तो उखाणा असा होता, वड पौर्णिमेचा पुसते वड, वड पौर्णिमेचा पुसते वड, बेंद्र्यानं केला चढ. तुम्हाला बेंद्र माहिती असेल, पोळा. वड पौर्णिमेचा पुसते वड, बेंद्र्यानं केला चढ, बेंद्र्याला लाटते पोया, पंचम दिसली डोया, पंचमीचा पुसते नाग, गौरीला आला राग, गौरीची काढली चित्र, आली वडिलांची पित्र, पितरांना निसते डाळ, आली घटाची माळ, माळीला वाहते सोनं, दिवाळीन केलं येणं, दिवाळीला पुसते पंटी, संक्रांत आली नेंटी, संक्रांतीचा पुसते सुगाड, होळी पुनवचा दुगाड, होळीचा खेळते रंग, पाडवा आला मंग, पाडव्याला उभारली गुढी, आखई तिजन मारली उडी. अक्षय तृतीया, पाडव्याची उभारली गुढी, आखई तिजन मारली उडी, आखई तिजचा पुसते करा, अन्या भरताराचं नाव घेते जरा वरीसभर दमधरा. बघा, हे सौंदर्य आम्हाला शहरी भागामध्ये मिळत नाही ऐकायला, पाहायला. ते खरं या मातीमध्ये आहे, त्याचं जतन झालं पाहिजे. जुन्या रूढी परंपरांचं ज्या अंधश्रद्धेकडे ढकलणारे आहेत ना, त्याचं जतन नका करू. पण हे जे लोकवाङ्मय आहे, ही जी लोकसंस्कृती आहे, तिचं जतन मात्र नक्की करा. कारण त्याच्यामध्ये आपल्या मानवी भाव व भावनांचं केवढं तरी विकसित असं रूप दडलेलं आहे. पण दुर्दैवाने आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितलेलंच नाहीये. आपल्याला असं सांगितलं गेलं की ग्रामीण भागातलं जगणं असेल, ग्रामीण भागातली संस्कृती असेल, हे एक प्रकारे दुय्यम दर्जाची आहे. आणि आमची शहरातली संस्कृती मात्र सुधारलेली, पुढारलेली, विकसित, उच्च अशी संस्कृती आहे. पण ती काही खरी नाहीये. आपले मूळ देव बघितले तर ते निसर्ग रूपच होते ना. मग आज आम्ही मूर्ती रूपामध्ये जे देव भजतो किंवा पुजतो ते कधी आले? ते फार नंतर आले. आमचा पाऊस, नदी, सूर्य, सागर, निसर्ग हाच आमचा देव होता. आज आपण मूर्ती रूपामध्ये जे देव पुजतो हे नंतर, फार नंतर, खूप नंतरच्या काळामध्ये आले. आणि ते आल्यानंतर आपण आपल्या निसर्गरूपी देवतांपासून बाजूला गेलो. पण आज खरी गरज तीच आहे की मूर्ती रूपातल्या कुठल्याही देवतेपेक्षा निसर्गरूप देवतेला, निसर्गाला अधिक पूजण्याची, भजण्याची अधिक गरज आहे. तर आपण पुढच्या काळामध्ये शांतपणे, निवांतपणे जगू शकतो. नाहीतर निसर्गच नष्ट झाला तर पुढचा काळ आपल्यासाठी खूप कठीण असेल. हा परंपरेचा सगळा धागा पुढे नेत असताना ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा बोलायला जातो ना, तेव्हा मला लक्षात येतं की हा सगळा आपला जो भाग आहे, म्हणजे आळंदीवरनं ज्ञानदेवांची पालखी बाहेर पडते विठोबाच्या आषाढीच्या निमित्ताने, तुकारामांची, संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं सगळ्या पालख्या सुरुवात होते आणि याच मार्गाने पुढे जातात. आणि आमचं हे संत वाङ्मय आहे, हे संत वाङ्मयाकडे आपण कधी जाणीवपूर्वक सजगतेने बघतो का? आपण नाही बघत. आपण ते केवळ संतांचं वाङ्मय किंवा अभंग म्हणून नुसतं भजन करतो, भजन ऐकतो, कीर्तन करतो, कीर्तन ऐकतो, पण त्याच्यापर्यंत शिकत नाही. ते कीर्तनाने त्या संतांनी काय केलं होतं? संतांनी म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्राला किंवा मराठी माती, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता ठाऊक नव्हती, तेव्हा एक प्रकारे आपल्या वाङ्मयातनं या सगळ्या विविध जाती धर्माच्या संतांनी महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचं काम केलं. पण आपण त्या दृष्टीने त्याकडे बघतच नाही. म्हणजे खरं तर गंमत म्हणून सांगायचं तर विका राजवाडे नावाचे थोर संशोधक होते, इतिहास संशोधक. त्यांनी इतिहास संशोधनाचं खूप मोठं काम केलं. पण त्यांनी संतांना टाळकुटे असं म्हटलं होतं. पण संत केवळ खरोखरच टाळकुटे होते का? किंवा ते खरोखरच फक्त टाळ कुटत बसले होते का? नाही.
त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता निर्माण केली आणि महाराष्ट्रातल्या मराठी मनाला एका तत्वाने बांधून ठेवण्याचं काम केलं. आणि मध्ययुगामध्ये म्हणजे 12व्या शतकापासून त्यांनी ते काम केलेलं असल्यामुळे 17व्या शतकामध्ये जेव्हा शिवाजीराजांचा जन्म झाला आणि जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये स्वराज्याची कल्पना आली, तेव्हा स्वराज्य निर्माण होण्यासाठी जो संपूर्ण मराठी मावळा एकत्र आला, तो मावळा एकत्र आला कारण तोपर्यंत मराठी मातीमध्ये मराठी अस्मिता, एक प्रकारे मराठी सांस्कृतिक एकसंधपणा निर्माण झालेला होता आणि तो झालेला होता म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकलं. शिवाजीराजांमुळे त्याला बळ मिळालं, काय म्हणूया नेतृत्व मिळालं. पण सगळा होता बहुजन समाजातलाच माणसं सगळी ना, लढणारी मंडळी. तर ती एकत्र का आली, तर एक प्रकारे संतांनी ती बांधून ठेवलेली होती एका मराठी मातीने, मराठी अस्मितेने. तर असं खूप वेगवेगळ्या वाङ्मय आहे. काय असतं की पण आपण त्यातले अनेकदा काय होतं की ज्ञानदेव किंवा इतर संतांचं काही ठराविक वाङ्मय ऐकतो, पण जनाबाई असेल, जनाबाईचं आपल्याला संत कवयित्री म्हणून माहिती असते, स्त्री संत म्हणून माहिती असते. पण नामदेव असतील, जनाबाई असतील, तुकाराम असतील, यांनी जे विद्रोही वाङ्मय निर्माण केलेलं आहे, ते विद्रोही वाङ्मय आपण सजगपणे बघणार की नाही किंवा त्याच्याकडे जाणीवपूर्वक वळणार की नाही, हा पण खरा भाग आहे. म्हणजे केवळ कानाला छान वाटतं म्हणून ते ऐकणं भाग वेगळा, आणि त्याचा जाणीवपूर्वक विचार करून त्या दृष्टीने आपल्यामध्ये बदल घडवणं असेल किंवा अभिव्यक्त होणं असेल, तेही वेगळं. म्हणजे मी मगाशी म्हटलं की परंपरेने चालत आलेलं सगळंच काही चांगलं नसतं. परंपरेने आपण जर बघितलं, ही संत परंपरा बघितली, तर संत परंपरेने विठ्ठलाला कितीदा तरी शिव्या पण दिलेल्या आहेत, प्रेमाने दिलेल्या आहेत. म्हणजे जनाबाई तर असं म्हणालीच आहे की अरे विठ्या मुळं मायेच्या कारट्या, असं जनाबाई म्हणालेली आहे. एवढंच कशाला, ती असंही म्हणली आहे की तुझी राण रणकी झाली, जन्मसावित्री चुडाल्याली, तुझे गेले मडे तुझ्यासाठी काल रडे, असं जनाबाईने लिहून ठेवलंय. पण जनाबाई ती त्या काळामध्ये म्हणू शकली, जनाबाई आजच्या काळामध्ये असं म्हणू शकली असते की नाही, शंका आहे. पण तो साहजिक आहे. काय म्हणूया की त्या काळामध्ये आजूबाजूला जे सामाजिक सांस्कृतिक वातावरण निर्माण होतं, त्या काळाची ही निर्मिती असते. कदाचित तो काळ एक प्रकारे सामाजिक दृष्ट्या अधिक मोकळा ढाकळा असण्याचा असू शकतो. त्या संत साहित्यात नसेल. हे संत साहित्य एक प्रकारे लोकसंस्कृतीच्या मार्गाने जाणारच होतं. आज आपण संतांच्या साहित्याकडे एक प्रकारे लोकसाहित्य म्हणूनच बघतो. आणि मग लोकसाहित्यामध्ये या सगळ्या जनाबाई असेल, विठोबा असेल, रुक्मिणी असेल, यांची वर्णनं कशी झालेली दिसतात किंवा कशी आलेली दिसतात, तर तीही एक खूप गंमत आपल्याला लोकपरंपरेने दिलेली दिसते, म्हणजे लोकपरंपरेमध्ये दिसते किंवा लोकपरंपरेच्या चालत आलेल्या वाङ्मयामध्ये दिसते. म्हणजे तर जनाबाईचा उल्लेख केल्यामुळे मी जनाबाईचंच उदाहरण देतो की जनाबाई, विठोबा आणि रुक्मिणी हा गंमत म्हणून प्रेमाचा त्रिकोण मानला जातो. प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. जनाबाई हे त्याचं धर्माचं लेकरू होतं, विठोबाचं. पण विठोबा बघा तेव्हा जनाबाईला झाडू काढायला मदत करायला जायचा, तिला धुणी धुवायला मदत करायला जायचा, तिची वेणी फणी करायला जायचा. आणि मग रुक्मिणीला राग यायचा, हा मला माझ्या घरामध्ये मदत करत नाही आणि तिला तिच्या घरात मदत करायला जातो. म्हणजे रखमाई रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, तर ती म्हणते की ती कोण मेली जनिका बनी, आणि तिची कशी केली येणीफणी, माझी कधी करतो का तो येणीफणी, नाही करत, आणि तिची मात्र करतो, मग मी रागावणार नाही तर काय, तर ती रागावते. तर हा जनाबाई, विठोबा आणि रुक्मिणी यांचा जो काही संघर्ष आहे ना, तो कायम गंमत म्हणून परंपरेने चालत आलेला आहे. पण एक उदाहरण सांगतो की रुक्मिणी एक दिवस विठोबासाठी केळ्याचं शिकरण करते आणि त्याला जेवायला बोलवते. पण प्रत्यक्षात विठोबाला काहीतरी भलतंच आवडत असतं. ते रुक्मिणी असे म्हणते की रुक्मिणी म्हणते म्हणण्यापेक्षा आमच्या गावातल्या त्या आयाभाया व्यक्त झाल्यात रुक्मिणीच्या माध्यमातून. रुक्मिणीने केलं निरशा दुधामध्ये केळं, म्हणजे शिकरण केलं निरशा दुधामध्ये. म्हणजे रुक्मिणीने केलं निरशा दुधामध्ये केळं, आणि देवाला आवडतं जनाबाईचं ताक शिळं.
मी एवढं शिकरण घरामध्ये केलं असताना तो मात्र शिळच ताक प्यायला गेला. मग ते रुक्मिणी चिडतेच ना, चिडणारच. मग ती म्हणतेच देवाला, रुक्मिणी म्हणे देवा तुम्हाला जनीची लई गोडी, रुक्मिणी म्हणे देवा तुम्हाला जनीची लई गोडी, एवढी हौस असेल तर बांधून द्या जा माडी. पण हे दुःख हे केवळ रुक्मिणीचं नाहीये, हे दुःख आमच्या गावोगावच्या आयाबायांचं आहे, त्यांच्या घरातल्या परिस्थितीचं आहे. कोणाच्या तरी घरामध्ये असं काहीतरी घडलेलं असणार आणि म्हणून मग थेट व्यक्त होता येत नाही, म्हणून ती आमची आई बहीण देवपत्नींच्या माध्यमातून व्यक्त होते. कारण तिला थेट नवऱ्याला बोलता येत नाही. थेट नवऱ्याला बोललं तर तो अंगावरती चालून येईल, हात उगारेल. मग त्यापेक्षा आम्ही आमच्या देवपत्नींच्या माध्यमातूनच व्यक्त होतो आणि म्हणून मग त्या अशा ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त होतात. म्हणजे हे काय म्हणूया की हे आता जनाबाई किंवा रुक्मिणीच्या आणि विठोबाच्या बाबतीतलं झालं. पण आपण अगदी काय म्हणूया की खंडोबा आहे, म्हाळसा आहे आणि बाणाबाई आहे, त्यांचं तरी काही वेगळं होतं. त्यांचाही प्रेमाचा त्रिकोणच होता ना. म्हणजे म्हाळसा ही खंडोबाची लग्नाची बायको होती आणि कधीतरी हा शिकारीला गेला असताना त्याला ती धनगराची बाणाई दिसली मेंढ्यांना घेऊन जाणारी, आणि ती होती सौंदर्यवती रूपवती. तो तिच्यावर भाळला आणि मग त्याला ती स्वप्नामध्ये पण दिसू लागली. आणि मग घरातल्या आयाबायांना बायकांना हे कळतच. म्हणजे तो रोज त्याला उशीर व्हायला लागल्यावरती खंडोबाला ती एकदा कधीतरी म्हणालीच, म्हाळसाबाई तुम्हाला रोज कसा उशीर होतो? तर नाही ग मी इकडे गेलो होतो, नाही ग मी तिकडे गेलो होतो, असं तो कारण देत राहिला. पण बाईला नवऱ्याची लक्षणं कळतात आणि ती लक्षणं तिलाही कळली म्हाळसाला. आणि मग म्हाळसाला दुःख झालं. म्हणजे मग तिच्या मनामध्ये आलं की मी एवढी लग्नाची बायको असून सुद्धा हा परस्त्रीच्या मागे कसा काय लागतो. आणि मग ती असं म्हणते, म्हणजे आम्ही एकदा जेजुरीला गेलो असताना तिथे खंडोबाला पूर्वी मुरळ्या सोडल्या जायच्या, वाघ्या मुरळ्या सोडल्या जायचे. आज ही प्रथा कायद्याने बंद केलेली आहे आणि ती अगदी योग्य आहे. पण कमलबाई शिंदे नावाच्या एक मुरळी होत्या, म्हणजे आहेत अजूनही त्या, तर त्यांना खंडोबाला सोडण्यात आलेलं होतं. तर त्यांनी मला एक गाणं सांगितलं होतं आणि त्या गाण्यामध्ये त्या म्हणाल्या की आम्हा बायकांची अवस्था कशी असते की आमचं लग्न तर होतं पण कधी कधी असं होतं की आमचा नवरा आमच्यापेक्षा भलतीच्याच मागे लागतो आणि मग आमच्या मनामध्ये येतं की आमच्या म्हाळसेचं दुःख जे आहे ते म्हाळसेचं दुःख म्हणजे आम्हा स्त्रीचं सनातन दुःखच आहे की, म्हणजे आमचं स्त्रीचं दुःख हे आजचं नाहीये, ते सनातन दुःख आहे. आणि म्हणून त्यांनी मला एक गाणं सांगितलं होतं. ते गाणं असं होतं, देव मल्हारी रुसून आला घोड्यावर बसून, देव मल्हारी रुसून आला घोड्यावर बसून, गेला बानूला नाया मी ग लग्नाची असून, गेला बानूला नाया मी ग लग्नाची असून, देव चंदनपुरात राखतो मेंढर, त्या बाणाईची मेंढर होती कारण ती धनगराची मुलगी होती. देव चंदनपुरात राखतो मेंढर, खाई बानूच्या हातची ताक कण्यान भाकर, बोले बानूशी गोड गोड, बोले बानूशी गोड गोड. मग ती ग्रामीण भागातील स्त्री असेल किंवा शहरी भागातील स्त्री असेल, तिच्या घरातलं स्त्रीचं त्या सगळ्या आयाबायांचं दुःख आहे. आणि ते फक्त पश्चिम महाराष्ट्र कोकणातलं नाही तर ते मराठवाडा विदर्भ सगळ्यातलं आहे. आणि आपण या सगळ्या जी आपल्याला देवपत्नींच्या माध्यमातून रचलेली गाणी दिसतात त्या गाण्यांकडे आपण सजगपणे पाहिलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की ही देवपत्नींची गाणी आहेत, देवांची गाणी आहेत, पण ती देवांची गाणी नसतात, ती माणसांचीच गाणी असतात, मानवी भावभावनांचीच गाणी असतात. म्हणजे तुम्ही कोकणामध्ये गेलात किंवा तुम्ही इकडे सुद्धा गणपती येतात आणि मग तिसऱ्या दिवशी गौरू येते. आता इकडे गौरीचं कदाचित किती प्रस्थ आहे मला माहिती नाही, पण कोकणामध्ये गौरीचं प्रस्थ खूप मोठं आहे. आणि मग तिसऱ्या दिवशी गौरूबाई येते. पण भाद्रपदामध्ये ती गौरी
गौर म्हणजे पार्वती माहेरपणाला येते फक्त 3 दिवसांसाठी. पण त्या 3 दिवसांसाठी ती परवानगी किती कधीपासून मागत असते तर पार मे महिन्यापासून. मे महिना सुरू होतो, उन्हाळा सरता सरता ती आपल्या नवऱ्याला म्हणते की देवा ईश्वरा द्या मला रजा जायाला माझ्या माहेरा हो. देवा ईश्वरा द्या मला रजा जायाला माझ्या माहेरा हो. तर तिचा नवरा असलेला, पुरुषाचा प्रतिनिधी असलेला शंकर तिला म्हणतो, एवढा डोंगर साफ कर पार्वती मग जातो तुझ्या माहेरा ग. मग ती तोपर्यंत रोहिणी निघालेल्या असतात. रोहिणी नक्षत्र लागलेलं असतं. कोकणामध्ये रोहिणी नक्षत्र लागलं की जमीन फोडायला सुरुवात करतात. मग ती म्हणते की एवढा डोंगर साफ केला देवा जाते मी माझ्या माहेरा हो. मग तो म्हणतो की एवढी जमीन फोडगो पार्वती मग जातो तुझ्या माहेरा ग. आणि मग ते सुरूच राहतं. ती एक एक काम उरकत जाते. पण मग तो म्हणतो एवढी पेरणी करग पार्वती मग जातो तुझ्या माहेरा ग. एवढी लावणी करग पार्वती मग जातो तुझ्या माहेरा ग. मग ती लावणी होते, काय निंदणी होते, खुरपणी होते, तरी पण तो तिला परवानगी देत नाही, अडवूनच ठेवतो. आणि मग शेवटी ते सगळं झाल्यावरती, पाऊस पाणी बरं झाल्यावरती भाताचं पीक हाताशी येतं. आणि मग ते साधारणतः वाढत असताना फळधारणा व्हायला मध्ये 1.5 महिना जावा लागतो. आणि त्या काळामध्ये मग खरोखरच काही काम उरत नाही. आणि त्या काळामध्ये गणपती येतात. आणि तेव्हा मग ती म्हणते की देवा ईश्वरा आता मला रजा द्या. आणि तो तरी पण देत नाही, कारण त्याला तिला पाठवायचंच नसतं. तो म्हणतो, तो तिला लालूच दाखवतो. तो म्हणतो सोन्याची सुपली घेईन पार्वती मग जातो तुझ्या माहेरा ग. तुला मी सोन्याचं सूप घेऊन जाईन. कशाला जाते देईन, कशाला जातेस तू माहेरा. तर आता बघा, पार्वती ही एका राजाची मुलगी. तिच्या घरी काही सोन्या नाण्याची कमी असते. ती आपलं सगळं घर दार थाटमाट सोडून या स्मशान जोग्याच्या मागे आली. शंकर स्मशान जोगी, स्मशानात राहणारा. तर ती एवढा सगळा राजाचा थाटमाट, सगळा राजकन्याचा थाटमाट सोडून ती स्मशान जोग्याच्या मागे आली. तिला या सोन्याचं कशासाठी कौतिक असेल. शेवटी मग ती म्हणतेच, सोन्याचं सुपलं घेईल माझा बंधू जाते मी माझ्या माहेरा. आणि ती तडक निघून येते माहेरपणाला. आणि ती येते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इकडे पण मला वाटतं कोकणामध्ये तेरड्याची गौर आणतात किंवा खड्याची गौर आणतात. तसं इकडे पण खड्याची गौर आणत असतील किंवा गौरीचा मुखवटा आणत असतील. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा गौरी येतात तेव्हा अंगणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मायबाई तिथे ओठंगून उभी राहिलेली असते, वाट बघत असते. आणि कधी येते माझी गौरी, कधी येते माझी गौरी. आणि एवढा उशीर का झाला तिला, असं तिला काळजी लागलेली असते. आणि मग जेव्हा ती गौर येते, समोर उभी ठाकते, तेव्हा ती म्हणते अगं किती उशीर केलास तू यायला. तेव्हा ती गौरी आपल्याला सासरी काय काय भोगावं लागलेलं आहे आणि आपल्याला का उशीर झालेला आहे ती ते आपल्या आईला सांगत नाही. कारण तिला माहिती असतं की आपण आपलं सासरचं रडगाणं जर हिला सांगितलं तर ही दुःखी कष्टी होईल. आणि म्हणून जेव्हा आई विचारते की अगं गौरी तुला एवढा उशीर का झाला, तर ती काय उत्तर देते, आली आली गौराई येतच होती, आंब्याच्या वनी गेली होती, आंब्याचे आंबे तोडीत होती म्हणून उशीर झाला. आली आली गौराई येतच होती, चिचच्या बनी गेली होती, चिचच्या चिचा खुटीत होती म्हणून उशीर झाला. तू काही काळजी करू नकोस. पण मायबाईला आपल्या लेकीचं दुःख कळतंच. आणि केवळ नवराच नाही तर सासूने पण तिला किती छळलेलं आहे हे तिला कळतं. आणि म्हणून मग त्या 3 दिवसामध्ये ती मायबाई आपल्या लेकीचं केवढं कोड कौतुक करून घेता येईल तेवढं ते कोड कौतुक ती करते. आल्यावरती तिला चांगलं नाहू भाकू घालते. दुसऱ्या दिवशी दुपारी ती तिच्यासाठी केवढी तरी पक्वान्न करते. आता दरवेळेला काही शाकाहारीच पक्वान्न करते अशातला भाग नाही. आमच्या कोकणामध्ये आमच्याकडच्या गौरी या मांसाहारी जेवतात. त्यांना मासे मटण सगळं लागतं. जसं ज्याचा खाद्य संस्कृती तो त्यांच्या देवाचा आहार. तर आमची खाद्य संस्कृती कोकणातल्या कुणब्यांची मांसाहारी, म्हणून आमच्या गौरी सुद्धा मांसाहारीच जेवतात. मांसाहार नसेल तर घास त्यांच्या घशाखाली उतरत नाही. साहजिकच आहे, जसा माणूस जसा त्याचा आहार तोच त्यांच्या देवाचा आहार. तर मग ते सगळं दुसऱ्या दिवशी त्यांना खाऊ पिऊ घातलं जातं. रात्र दुसऱ्या दिवशी जागवली जाते. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा जायला निघते तेव्हा ती 1 दिवस अधिकची थांबत नाही गौरूबाई. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जाणार म्हणजे जाणार. कारण
तिला आपलं सासर आणि आपलं माहेर दोन्ही सांधून ठेवायचं असतं, दोघांचाही मान पान सांभाळायचा असतो. आणि म्हणून मग मायबाई किंवा आपले वडील कितीही आग्रह केला, अगं अजून एक दिवस राहा, अजून एक दिवस राहा, तरी तर ती एकही अधिकचा दिवस राहत नाही. ती जायला निघते आणि निरोप घेऊन संध्याकाळी बाहेर पडते. आणि ती जेव्हा घरातनं बाहेर पडते तेव्हा माईबाईला किंवा त्या घरातल्या पुरुषाला त्याच्या मनामध्ये येतं, कोण आलं होतं आपल्याकडे माहेरपणाला? गौर आली होती की नुकतंच लग्न होऊन गेलेली आपली लेक आली होती? हे जे तादात्म्य आहे, ही जी एकरूपता आहे, हे लोकवाङ्मयच सांगू शकतं. ते आपल्याला उमगलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला या भावना कळत नाही आहेत आणि आपण आपल्या सगळ्या लोकवाङ्मयाकडे, लोकसंस्कृतीकडे दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. मी परत सांगतोय की लोकसंस्कृतीतलं सगळंच काही चांगलं नसतं, पण हा जो लोकवाङ्मयाचा साठा आहे ना, तो लोकवाङ्मयाचा साठा आपण जतन केला पाहिजे. हे लोकवाङ्मय ज्या कोणाकडे अजून आहे, ज्या कोणाला अजून येतंय, ते आपण टिपून घेतलं पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे आणि त्याचा सामाजिक सांस्कृतिक अभ्यास केला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे सोशो कल्चरल मागोवा घेतला जात नाही. आपल्या प्रत्येक कलेमागे, प्रत्येक कृतीमागे सामाजिक सांस्कृतिक कारण दडलेलं असतं, संघर्ष असतो. तो संघर्ष आपल्याला कळत नाही. तो संघर्ष आपण तपासला पाहिजे, कारण हा लोकसांस्कृतिक संघर्ष हा बहुजनांना न्याय मिळवून देणारा संघर्ष आहे. आपल्याला असं वाटतं की, म्हणजे अगदी उदाहरण देऊन म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे कोल्हाटी समाज आहे. कोल्हाटी समाजाची तमाशा ही लोककला आहे. ती आतापर्यंत उच्चवर्गीयाने, उच्चवर्णीयाने गावकुसाबाहेर ठेवलेली होती. पण ही कला मराठी मातीतली आहे. तुम्ही जर या कलेचं खरं रूप जाणून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की एक प्रकारे आज भारतामध्ये ज्या शास्त्रीय नृत्यकला आहेत, त्या शास्त्रीय नृत्यकलेंना, त्या नृत्यकलांना शह देऊ शकेल अशी ही महाराष्ट्रामध्ये फक्त लावणी नृत्यकलाच आहे. दुर्दैवाने आपण त्याच्याकडे पुरेशा सजगपणे पाहिलेलं नाही आहे. आणि जेव्हा मी शास्त्रीय नृत्यांचं उच्चार करतो तेव्हा मला हेही म्हणायचं असतं की आज आपण भारताच्या शास्त्रीय नृत्यकला किंवा शास्त्रीय गाणं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक प्रकारे त्या कला आपल्या पांढरपेशा समाजाच्या नसतात, उच्चवर्गाच्या नसतात, त्या देवदासी परंपरेतनं आलेल्या कलावंत समूहाच्या असतात. त्यांनी त्या जपल्या, त्यांनी त्या आजपर्यंत आणल्या, म्हणून त्या आज शास्त्रीय कला म्हणून नावारूपाला आल्या. अन्यथा त्या कला केव्हाच नामशेष झाल्या असता. दुर्दैवाने असं झालं की मी म्हणतो ना की सामाजिक सांस्कृतिक राजकारण कसं केलं जातं, तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात आमच्या या कलावंत समूहांकडनं या नृत्यकला उच्चवर्गीय समाजाने, समूहाने शिकून घेतल्या आणि नंतर त्याच आमच्या शास्त्रीय परंपरा म्हणून जगासमोर आणल्या. आणि त्या आणताना आमच्या देवदासी परंपरेतल्या ज्या कलावंत महिला होत्या, कलावंत भगिनी होत्या, त्यांची त्याच्यावरची नाममुद्रा पुसून टाकली. त्यामुळे आज भरतनाट्यम असेल, आज कथक असेल, आज ओडिसी असेल किंवा मोहिनीअट्टम असेल किंवा कुचिपुडी असेल, या सगळ्या नृत्यकलांच्या करत्या धरत्या खरं तर आमच्या देवदासी परंपरेतल्या आया बहिणी आहेत. पण आज ज्या कोणी शिकतात हे नृत्यकला, त्यांना ही परंपरा ठाऊक नसते. तर ही परंपरा माहीत करून घेण्याची आज गरज आहे. आणि त्याच थोडीची परंपरा महाराष्ट्रामध्ये लावणी आहे. तर हे सगळं आहे ना की आपल्याला असं वाटत असतं की संस्कृती, लोकसंस्कृती म्हणजे काहीतरी कालबाह्य वगैरे, तर नाही. आपल्यामधनंच संस्कृती वाहत असते. जसे आपल्यामधनं धमन्यांमधनं रक्त वाहतं तसंच संस्कृती वाहत असते. आपल्या आजूबाजूलाच संस्कृती असते. फक्त त्याकडे सजगपणे आपण बघितलं पाहिजे. ते आपण बघत नाही. म्हणून काय आहे की एक प्रकारे दुय्यम दर्जा आपल्या लोकपरंपरेला किंवा लोकपरंपरेतील जगण्याला दिलं जातं. पण आज खऱ्या अर्थाने या लोकपरंपरा किंवा लोकसंस्कृती एक
काय म्हणूया की तिला जपलं पाहिजे आणि काळाला समांतरपणे किंवा काळाला पुढे नेणारा त्यातला जो धागा आहे तो पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि आपण जर सजगपणे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की लोकसंस्कृती खूप मोकळी ढाकळी आहे. तर ती मोकळी ढाकळीपणा आपण पुढे नेला पाहिजे. आपण संस्कृती म्हणजे खूप बंदिस्त करून ठेवायला चाललेलो आहोत, पण संस्कृती बंदिस्त करून ठेवण्याची गरज नाहीये. ती मोकळी सोडा. ती मोकळी सोडली तर तुमचे विचार मोकळे होतील. आपण जर जेवढे एकमेकांचे संस्कृती आवडत जाऊ ना तेवढे आपण संकोचित मनोवृत्तीचे होऊ. तर या अर्थाने आपण एकूणच लोकसंस्कृतीकडे, लोकधर्माकडे, लोकश्रद्धांकडे बघितलं पाहिजे. आणि काय म्हणूया की आपल्या एकूणच लोकवाङ्मयाकडे पण या अनुषंगाने बघितलं पाहिजे. मी एक फक्त शेवटचं गंमत म्हणून तुम्हाला मला माहित नाही किती वेळ आहे, पण मला असं वाटतं की माझ्या बोलण्यानंतर मी बोलणं थांबवल्यानंतर कोणाला काही विचारायचं असेल ना तर विचारावं. मी त्यातनं आपण प्रश्नोत्तरं करू. हां, मी काय म्हणूया की एक गंमत म्हणून तुम्हाला मी एक गाणं म्हणूनच मी संपवतो, कारण तुम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्ही मध्ये मध्ये जरा गाणी किंवा असं काहीतरी करा म्हणून. तर मी मगापासून मी विठ्ठलाचा वगैरे उल्लेख करतोच आहे ना, आणि विठ्ठलाचं आणि जनाबाईचं नातं याच्यावरती नेहमीच लोकांना खूप कुतूहल असतं. तर त्याचं नातं नेमकं काय होतं विठ्ठलाचं जनाबाईचं, तर त्याचं मी एक बहुतेक ते लोकगीतेच आहे मी कुठेतरी ऐकलेलं, ते मी म्हणतो आणि मग मी थांबतो. ते लोकगीत असं होतं. पंढरीची वाट बाई दगड धोंड्याची, पंढरीची वाट बाई दगड धोंड्याची, देवा विठ्ठलाची दिंडी पिवळ्या झेंड्याची. पंढरीची वाट बाई कुणा पाप्यानं खंदली, पंढरीची वाट बाई कोण्या पाप्यानं खंदली, देवा विठ्ठलाची गाडी बुक्याची सांडली. पंढरीची वाट बाई कशानं झाली वली, पंढरीची वाट बाई कशानं झाली वली, नालेली रुक्मिण केस वाळवीत गेली. चंद्रभागे आला पूर नावा चालल्या बुडत, चंद्रभागे आला पूर नावा चालल्या बुडत, विठ्ठलाची राणी आली आली नारळ फोडत. विठ्ठल बोलतो रुक्मिणीले नाही ज्ञान, विठ्ठल बोलतो रुक्मिणीले नाही ज्ञान, माझ्या वदाराहून जना गेली अबोल्यानं. विठ्ठल पुसतो माही जना का सुकली, विठ्ठल पुसतो माही जना का सुकली, चंद्रभागे मंदी बाई धुणी धुताना एकली. रुक्मिणीनं पती अडविले आडभीती, रुक्मिणीनं पती आडविले आडभीती, मले सांगा देवा जना तुमची कोण होती. देव हसून बोलती, देव हसून बोलती, जना माही सासुरवाशी, देव हसून बोलती, जना माही सासुरवाशी, कशी थकून निजली, कशी थकून निजली, जात्याच्या पाळूपाशी, कशी थकून निजली, जात्याच्या पाळूपाशी. ज्या माय बहिणींनी दळण दळलं असेल त्यांना कळलं असेल की ते दळण दळताना किती कष्ट होतात, किती श्रम पडतात आणि थकून बागून एखादा जीव खरोखरच तिथे किती झोपू शकतो. तर असं हे आपलं जगणं या लोकवाङ्मयातनं लोकसंस्कृतीतनं प्रतीत होत असतं, प्रकट होत असतं. फक्त आपण ते ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्याच्याकडे विवेकाने बघून कशाचा हात मागे सोडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि काळाप्रमाणे काय पुढे घेऊन गेलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मग मी हा विषय खूप मोठा आहे, खूप सांगण्यासारखा आहे, पण त्याला काही अंत नाहीये.
धन्यवाद. कुणाला काही प्रश्न आहेत का? ह्याच्या अगोदर उखाण्यावरून आपण जे काय बोललात, तर आमच्या इथं सुद्धा लोकसंस्कृतीमध्ये काही अशा व्यक्ती आहेत चांगले उखाणे गातात. अरे वा. तर आम्ही मागं एक ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुस्तक असं प्रकाशित करायचो, त्यामध्ये सुद्धा आम्ही ते उखाणे घेतलेले होते. अरे वा. तर आहेत का मग ते लिहिलेले? हां, तर मी विनंती करतो कांतामामी प्रकाश मदने यांना, त्यांनी आपला जो छानसा असा उखाणा आहे तर तो आपल्या सर्वांना ऐकवावा. गाव सर्कलगाव चांगलं, भोवतणी बंगलं, बंगल्याला काड्याला कुलप, दार उघडून जाते आत, हातही चांदीचं ताट, चांदीच्या ताटात वाटी, वाटीत खडे साखरेचे खडे लेते सौभागी चोडे लेताना केली कटपट, बसाय दिली फटफट, फटफटी बसताना केला घाय, दाखवली वाय धान्याचं क्वार्टर, बसाय दिली मोटरात बसताना रान दिसतं हिरवळ, दाखवलं शिरवळीत चुना, दाखवलं ठेशन पुण्यात कर, दाखवली मुंबई शहरात मिळतात मॅट्रिकचे मासिक, दाखवलं नाशिकात धुळे फुलाच्या वेण्या लेते अजिंक्य लेण्या लेताना बोटातून पडला सल्ला, दाखवला देवगिरी किल्ल्यातून 5 पैसे पडतात मायला, दाखवलं इरुळच्या कैलासाचा करते उपासाला करते बगर, दाखवले हनुमान नगरातून पैसा गेला चरून, आता हवे रेल्वेची घेते किल्ली, दाखवली दिल्लीत कमान, बसाय दिली इमानाचा काढते सूर, थेट धावलं तुळजापूरच्या अंबाबाईला सोन्याचं तोरणं, आणि प्रकाशरावचं नाव घेते, लक्ष दे पूर्ण. दोन प्रश्न आहेत. एक, बहुजनांची दैवतांवर अतिक्रमण कसं झालंय ते थोडक्यात म्हणजे स्पष्ट बोलला तरी काय हरकत नाही. आणि खाद्य संस्कृती, आता शाकाहारवाल्यांचं मांसाहारवाल्यांवर अतिक्रमणच चाललं. बरोबर. कसं आहे, बहुजनांच्या दैवतांचं काय विचारलं तुम्ही? बहुजनांच्या बरोबर वैदिकांचं आक्रमण कसं असतं की म्हणजे काय असतं, दैवतशास्त्र नावाचं एक म्हणजे शास्त्र आहे, म्हणजे एक प्रकारे. तर आपण आज जे सगळे देव भजतो किंवा त्यांची उपासना करतो, तर त्या देवतांचं आजचं रूप हे त्यांचं पूर्वीचं रूप हे एकसारखंच असेल असं मुळीच नाही. उदाहरण देऊन बोलायचं तर विठोबा आणि खंडोबा हे महाराष्ट्रातले मोठे देव आहेत, पण आज आपल्याला त्यांचं जे रूप दिसतंय किंवा त्यांचं जे उपासना पद्धती दिसतेय, तर ती उपासना पद्धती पूर्वीपासून अशीच होती का? तर नाही. कसं असतं की लोकपरंपरेमध्ये एखादा देव निर्माण होतो, तो देव निर्माण होतो म्हणजे आकाशातून टपकतो नाही, देव आपल्यातनच निर्माण होतो. मी केशवसुतांनी असं म्हटलंच आहे ना, देव दानवा नरे निर्मिले, नरेची केला ही न किती नर. हे माणसानेच देव आणि दानव घडवलेले आहेत. देव आले आणि देवाने विश्व घडवलं असं नाही. आता हे विठोबा आणि खंडोबा या दोघांच्या माध्यमातून जर स्पष्ट करून सांगायचं झालं तर राचिम ढेरे नावाचे संशोधक आहेत, किंवा त्यांच्याही आधी माणिक धनपालवार म्हणून होते, त्यांनी ती काय म्हणूया की व्युत्पत्ती मांडलेली होती. तर खंडोबा काय किंवा विठोबा काय हे मूळ कर्नाटकातले धनगर किंवा गुराखी समूहातनं निर्माण झालेले देव होते. पण देव म्हणजे त्या समाजामध्ये निर्माण झालेली व्यक्ती जी कुठल्या तरी कारणास्तव काय म्हणूया की समाजासाठी धारातीर्थी पडली, त्यातनं ती व्यक्ती नावारूपाला आली. मग त्या व्यक्तीच्या नावाने एखादा दगडधोंडा निर्माण केला गेला, मग त्यातनं त्याचं प्रस्थ वाढत गेलं. आणि जेव्हा मग लोकसमूहांमध्ये एखाद्या त्या समूहातनच निर्माण झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातून एखादी देवता निर्माण होते आणि तिची लोकप्रियता वाढायला लागते, तेव्हा जो उच्चवर्गीय समाज असतो तो उच्चवर्गीय समाज किंवा उच्चवर्णीय समाज त्या लोकसमूहातल्या देवतेला आपल्याकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय तर मुळात गुराखी समूहातली ती विठोबा नावाची देवता एवढी लोकप्रिय पावली की ती लोकदेवता आपल्यात असली पाहिजे असं उच्च वर्गाला वाटायला लागलं आणि त्यांनी त्या विठोबाला आपल्याकडे खेचून घेतलं. तर ही संपूर्ण एक प्रकारे काय म्हणूया की कल्चरलायझेशन, संस्कृतीकरणाची प्रक्रिया असते. आणि ती प्रक्रिया करताना
अभिजन परंपरा काय करते की त्या देवतेला आपल्याकडे खेचून घेताना तिचं स्थळ सगळ्यात पहिलं काय करते तर स्थळ महात्म्य लिहिते. तिच्या स्थळाचं वर्णन, त्याच्या चमत्काराचं वर्णन, मग त्याने असा चमत्कार केला, तसा चमत्कार केला, आणि मग त्याच्या उपासना पद्धती लिहिते. तर या पार्श्वभूमीवर आपण विठोबा देवतेचं जर निरीक्षण केलं, अवलोकन केलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की विठोबा या देवताचं जी पूर्वी कधी काळी एक कुठल्या तरी गुराखी समूहाची देवता होती आणि तिचे उपासना पद्धती वेगळी होती, ती उपासना पद्धती आज एक प्रकारे आज पुरोहित ज्या पद्धतीने तिची पूजा करतात म्हणजे वैदिक पद्धतीने तशी उपासना पद्धती झालेली आहे. म्हणजे काय तर विठोबाचं सांस्कृतिकीकरण, कल्चरलायझेशन हे पूर्ण झालेलं आहे. त्याचे मागचे जे मूळ परंपरेतले, लोकपरंपरेतले त्याचे जे उपासना विधी असतील ते उपासना विधी नाहीसे झालेले आहेत. आज त्याची पूजा पूर्णपणे वैदिक पद्धतीने केली जाते. पण तुम्ही खंडोबाचं रूप जर बघितलं तर खंडोबाची ही विकसन प्रक्रिया दैवत म्हणून विकसन प्रक्रिया अर्ध्यावरच राहिलेली दिसते. विठोबाची ती पूर्ण झाली, पण खंडोबाची ती अर्धवट राहिलेली दिसते विकसन प्रक्रिया. त्यामुळे खंडोबाच्या उपासना पद्धतीमध्ये आजही लंगर तोडणं असेल किंवा रोडगा भरीत असेल, हे मूळ नैवेद्याचे पदार्थ कायम राहिलेले दिसतात. किंवा स्वतः जखमा करून घेणं म्हणजे पाठीमध्ये हुक वगैरे असेल किंवा मांडीला हुक टोचून घेणं असेल, तर हे जे विधी आहेत ना थोडेसे आपल्याला काय म्हणूया की अंधश्रद्धेकडे नेणारे तर ते आहेतच, पण आपल्याला त्रास करून घेणारे तर हे त्या पूर्व परंपरेतले विधी आहेत, त्यांच्या त्या मूळ समूहातले विधी आहेत. असे विधी, स्वतःला त्रास करून घेणारे विधी हे एकूणच लोक परंपरेमध्ये पूर्वापार असलेले दिसतात. कारण आपण आपल्याला जेवढा त्रास करून घेऊ तेवढा आपण देवाच्या अधिक जवळ जाऊ, ही लोकधारणा आहे. हा लोकधर्म परंपरेने मानलेला आहे. हा लोकधर्म किंवा ही लोकपरंपरा एक प्रकारे रानटी म्हणून ती पुसण्याचा प्रयत्न वैदिकांनी किंवा नंतर जे उच्चवर्गीय उच्चवर्णीय आपण म्हणतो त्यांनी ती केली. पण कधी कधी ही विकसन प्रक्रिया पूर्ण झाली, पण खंडोबाची विकसन प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे खंडोबाच्या त्या प्रक्रियेमध्ये आजही त्याचे पूर्व समाजाचे जे अवशेष आहेत ते जिवंत दिसतात. आणि याला काय म्हणूया की सजीवावशेष त्या काळात, हे सजीवावशेष फक्त आत्ताचे नाही तर आदिम काळापासूनचे अनेक फॉसिल्स सजीवावशेष आपल्याला परंपरांमध्ये कायम असलेले दिसतात. तर अशी ही देवतांची प्रक्रिया सुरू राहते. आणि काय म्हणूया की ते निर्माण पण वेगवेगळ्या काळामध्ये निर्माणही होत असतात. असे म्हणजे आता काल परवा 10 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत आपल्याला मार्गशीर्षातले गुरुवार कोणाला माहिती होते, ते नव्याने निर्माण झालेत. ते म्हणजे वेगळ्या गरजेतनं कोणी ना कोणी ते निर्माण करत असतं आणि त्यामागचं आपल्याला खरं समाजकारण, सांस्कृतिक आणि अर्थकारण शोधलं पाहिजे. आपण ते शोधत नाही. मी म्हणतो की सामाजिक सांस्कृतिक अभ्यास केला पाहिजे, तो हा केला पाहिजे आपण. तर ते दैवताच्या मागचं झालं. आणि खाद्य संस्कृती आहे ना, तर माणूस ज्या भागामध्ये राहतो तिथे जे पिकतं तो त्याचा आहार असतो आणि मग तो त्याच्या देवतांचाही आहार असतो. पण गंमत अशी की आपण जात जात म्हणतो, तर एक वेळ खरोखरच्या जातीपातीचे तट कोसळतील, पण खाद्य संस्कृतीसाठी जातीने जपलेले तट कधीच कोसळणार नाहीत. आमच्यात बाबा असं बनवलं जातं, आमच्यात बाबा तसं बनवलं जातं, आमच्यात बाबा अशी फोडणी दिली जात नाही, आमच्यात ही अशी जिवंत फोडणी दिली जाते. असे अनेक प्रकार आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये आहेत. आणि ही खाद्य संस्कृतीचा अभ्यास न लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणूनच केला पाहिजे. माझं ते जे पुस्तक आहे ना जातीची खादाडी, त्यात त्या जातीची खाद्य संस्कृती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न होता. आणि मग त्याच्यासाठी त्यांच्या भांड्यांना वेगळी नावं असतात, पळ्यांना वेगळी नावं असतं. कोणी पळी म्हणतं, कोणी चमचा म्हणतं, कोणी डाव म्हणतं, कोणी पिठासाठी परात वापरतं, कोणी काथवट वापरतं. तर हे सगळे जे पदार्थांची वेगवेगळी नावं आहेत ना, ते सगळं त्या पुस्तकामध्ये मी आणलेलं आहे. आणि गंमत अशी असते की म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या म्हणजे तुम्ही जर खानदेशामध्ये वगैरे गेलात ना, तर तिकडे कढी, त्यांना जेवणात कढी लागते. किंवा सिंधी समाज असेल तर त्यांना जेवणामध्ये कढी लागते. आणि मग ज्या वेळेला जेवणामध्ये कढी नसते तर तेव्हा ते असं म्हणतात, जहा नाही कढी वहा रसोई रडी. एवढं त्यांना कढीचं हे आहे
किंवा आता आमच्या मुंबईमध्ये पाठारी प्रभू नावाचा समाज आहे. पाठारी प्रभू म्हणजे बॅरिस्टर जयकर वगैरे ही जी मंडळी होती, तर ही बॅरिस्टर जयकर वगैरे मंडळी म्हणजे पाठारी प्रभू. मुंबईतले जे काही ठराविक आद्य समाज होते 12व्या-13व्या शतकामध्ये मुंबईत गुजरातमधून तिकडे ऐनल पाटण नावाचं गाव होतं, तिकडून ते इकडे आले म्हणून ते पाटणना प्रभू म्हणून पाठारी प्रभू ते झाले. पण ते मुंबईचे आद्यवासी, जसे कोळी आद्य निवासी होते, सोमवंशी क्षत्रिय आद्य निवासी होते, कातकरी आद्य निवासी होते, तसे एक प्रकारे हे पण आद्य निवासी मानले जातात पाठारी प्रभू. पण तो शिकून कायमच त्या राजांच्या काळामध्ये शिकलेला असल्यामुळे त्याला कायमच वर चष्मा राहिला त्या समाजाचा. पण तो मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्याने राहिल्यामुळे त्यांच्या जेवणामध्ये मत्स्याहार, मासे अगदी मस्ट आहेत. तर त्यामुळे जेव्हा श्रावणामध्ये मासे करायचे नसतात तर ते असं म्हणतात की श्रावण म्हणजे रावण. आणि मग जेवणात मासे हवे असतात ना, म्हणून मग मासा तर करायचा नाहीये, पण माशाची चव तर पाहिजे. मग काय करतात, ते सुरणाचे काप तळतात. जसं माशाला मसाला लावून ते तांदळाच्या पिठामध्ये आणि रव्याच्या पिठामध्ये, रवा आणि तांदूळाचं मिश्रण असतं त्याच्यामध्ये घोळून ते तळले जातात. तर ते तसे सुरणाचे काप त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये कालवतात आणि ते तव्यावरती तळतात. आणि मासा नाही तर नाही, पण माशासारखं दिसणारं काहीतरी पोटामध्ये गेलं पाहिजे चवीचं, म्हणून ते सुरणाचे काप करतात. तर अशी प्रत्येक याची पद्धत असते. म्हणजे किंवा अगदी आता पिठलं, तर रावण पिठलं नावाचं तिखट, अगदी तिखट पिठलं केलं जातं आपल्या मराठवाड्यामध्ये का कुठेतरी. तर ते एवढं तिखट असतं की त्या तिखटामुळे त्याला रावण पिठलं असं म्हटलं जातं. किंवा काही ठिकाणी पिठलं करण्याची पद्धत अशी आहे की चण्याचं पीठ ताटात पसरतात, सुकं पिठलं परातीमध्ये पीठ पसरतात, त्याच्यामध्ये पाण्याचे शिंतोडे उडवतात. पाण्याचे शिंतोडे उडवल्यावरती त्याचे बारीक बारीक गोळे निर्माण होतात. ते गोळे टिपून बाजूला काढले जातात, ते तळले जातात आणि त्याचं मग भाजीसारखं पिठलं बनवलं जातं. आता तुमच्याकडे इकडेच गाव पातळीवरती कितीतरी वेगळ्या पद्धतीने जेवण बनवलं जात असेल. म्हणजे 12 कोसावरती पूर्वी जसं म्हटलं जायचं की भाषा बदलते, तशी 12 कोसावरती थोडीशी पद्धत, जेवणाची पद्धतही बदलली जात असेल. अगदी एक गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो की मी कधीतरी एकदा सांगलीला गेलो होतो, कुठेतरी असंच लेक्चर होतं आणि त्यानंतर आमची जेवणाची हे जिथे केलं होतं व्यवस्था, तर तिथे प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा केलेला होता. तर तो पांढरा रस्सा प्यायल्यावरती मला थोडंसं नेहमीपेक्षा चव वेगळी वाटली आणि म्हणून मी म्हटलं की ह्या पांढऱ्या रस्स्याची चव वेगळी आहे, मस्त आहे पण ती वेगळी आहे. तर तेव्हा ते जे बनवणारे होते तर ते म्हणाले की आमचे पूर्वज म्हणजे आमचे बापजादे कोल्हापूरच्या राजर्षी शाहूंच्या खानसाम्यांच्या पथकामध्ये होते आणि तेव्हा जे पांढरा रस्सा केला जायचा, तो पांढरा रस्सा करताना आजच्यासारखं काजू वगैरे असे काळी मिरीमध्ये वाटून टाकतात ना, तसं न टाकता म्हशीचं कच्चं दूध टाकलं जायचं. मी आज त्या पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला ते वेगळं लागतंय. तर हा सगळा अभ्यास आहे ना, हा अभ्यास काय म्हणूया की खाद्य संस्कृतीचा अभ्यास आहेच, पण तो लोकसंस्कृतीचाही अभ्यास आहे. आणि आपल्याला फक्त आपली खाद्य संस्कृती माहिती असते, पण आदिवासींची खाद्य संस्कृती तर आपल्यापेक्षा भन्नाट असते. किंवा दलितांची, ते जे मगाशी अन्न हे अपूर्ण ब्रह्म आहे पुस्तक आहे, बाप पुस्तक आहे ते, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे. किंवा आदिवासी म्हणजे आपण म्हणतो की उंदीर किंवा झुरळ, आपल्याला किळस वाटते, पण जंगलांमध्ये त्यांचं तेच खाद्य असतं, तेच खाद्य असायचं. तर त्यामुळे कोणाची खाद्य संस्कृती काय असेल ते सांगता येत नाही. जे आजूबाजूला उपलब्ध तेच खाद्य, हा सृष्टीचा नियम आहे. तर त्यामुळे तो खाद्य संस्कृतीचाही नियम आहे, असं आहे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे प्रमुख वक्ते, आपण जमलेले सर्व श्रोते आणि यामध्ये माझे बरेचसे विद्यार्थी आहेत. खरं तर आज हा सुवर्णयोग. मी या व्याख्यानमालेला दरवर्षी खूप वेळा म्हणजे प्रयत्न करतो येण्याचा, आणि आता मी ऐकत होतो, सरांनी खूप छान सांगितलं. इथं आल्यानंतर मला काहीतरी नवीन मिळतं. आजही मला
सरांनी संस्कृतीबद्दल म्हणजे मला जे माहिती नव्हतं त्यातलं काही गोष्टी मला आज समजल्या. याच ठिकाणी 4 वर्षापूर्वी, मला वाटतं 4 वर्ष झाले असतील, अमित सर आले होते आणि त्या व्याख्यानमालेमध्ये मी इथंच बसलो होतो प्रेक्षकांमध्ये. आणि या तत्वबोध विचार मंचाच्या या व्यासपीठावरून मी जो बोध घेतला आय थिंक 5 वर्षापूर्वी, तर त्यावेळी मी काही गोष्टी मनाशी ठरवल्या आणि मला एक दिशा मिळाली. काय दिशा मिळाली मला त्यावेळेला? तर मी जो आज विटा खानापूरला एक वृद्धाश्रम आहे, तो वृद्धाश्रम जो स्थापन केला होता पूर्वी, त्यामध्ये मी सहभागी झालो आणि मी स्वतः त्यामध्ये पूर्णपणे वाहून घेतलं स्वतःला. आज त्या माझ्या वृद्धाश्रमामध्ये 43 वृद्ध आहेत आणि तेव्हापासून 5 वर्ष झाली माझी ती समाजसेवा सुरू आहे. म्हणजे काय मिळालं, काय घ्यावं, आज आजच्या वक्त्यांनी ते सांगितले, काय घ्यावं आणि काय न घ्यावं. इथंच जे वक्ते आले होते अमित प्रभा वसंत, म्हणजे त्यांनी जे व्याख्यान दिलं त्यातून मी दुसरा एक बोध घेतला आणि मी स्वतः जे सावंतवाडीला आजरा या ठिकाणी माणुसकी फाउंडेशन आहे, मी त्यांच्या फाउंडेशनचा सदस्य झालो आणि आज मी माणुसकी फाउंडेशनसाठी आजरा या ठिकाणी काम करतो स्वतः. जे काम अमित सर करत होते त्यांना मी पूर्णपणे सहकार्य करतो. आणि गोपालिता आहे की जे मनोरुग्ण पूर्ण मनोरुग्णासाठी सेवा करतात अमित सर, त्यांच्यासोबत मला ह्या मनोरुग्णांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं. आणि मी आपल्या माझ्याबरोबर गोपाळ सर होते त्यावेळेला, गोपाळ होता माझ्याबरोबर, पण खूप मोठा बोध घेतला मी त्यावेळेला. आणि आपल्या साखरवाडीतीलच एक व्यक्ती की जी 13 वर्ष रस्त्यावर भटकत होती, त्या व्यक्तीसाठी मी त्यावेळेला 4 ते 5 महिने प्रयत्न करून त्या व्यक्तीला पूर्णपणे बरं करून ती व्यक्ती आज माझ्या आश्रमात आहे आणि पूर्णपणे ती व्यक्ती आज आपल्यासारखं जीवन नॉर्मल जगत आहे. की जिची खूप अवस्था वाईट होती, जी सर स्मशानातलं खात होती, अशी वाईट अवस्था होती त्या व्यक्तीची. आणि जी साखरवाडीच्या स्मशानभूमीच्याच रस्त्यावर राहत होती. बऱ्याच जणांनी पाहिलं असेल पोस्टामध्ये तिचं वास्तव्य होतं. तिचा 2 ते 2.5 टन कचरा काढला आणि तो नेऊन फेकून दिला, पण आज ती आपल्यासारखं उत्तम जीवन जगते आहे आणि वृद्धाश्रमामध्ये ती स्वयंपाकघर सांभाळते आहे आता सध्या. म्हणजे काय मिळालं याच्यातून हे पहा, मला खूप अभिमान वाटतो या इथल्या सर्व या माझ्या विद्यार्थ्यांचा, इथल्या लोकांचा, की ही व्याख्यानमाला जी आहे ही आपल्या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं न थांबता सुरू ठेवलेली आहे. 13 वर्ष झाली ही व्याख्यानमाला सुरू आहे आणि या व्याख्यानमालेतून खरंच आपण सर्वांनी बोध घ्यावा असं मलाही वाटतं. काही नाही, मी मगाशीच बोललो काही जणांना की 10 श्रोते आले तरी आपण सुरू करायचं, कारण 10 सुरू झाल्यानंतर 10 येतील, 15 येतील, 20 येतील, 25 येतील, पण ही सुरू ठेवायचं आहे. आणि असे विचार लोकांना जर आपण देत राहिलो तर खूप चांगले नागरिक तयार होणार आहेत. आणि आज ही लहान मंडळी इथं बसलीत, खरं तर यांचं वेगवेगळं चाललं आहे काही ना काहीतरी यांचं, पण त्यांना सुद्धा याच्यातून काहीतरी कळणार आहे की पुढं काहीतरी चाललं आहे. आणि विचारतील घरी गेल्यानंतर काहीतरी म्हणत होते काहीतरी, हे प्रश्न विचारतील घरी गेल्यानंतर. हे प्रश्न विचारले पाहिजेत ह्या मुलांनी. आणि आज ही मुलं जर प्रश्न विचारू लागली तरच ही मुलं घडणार आहेत. आज खरं तर सरांनी खूप छानपणे सांगितलं आहे, प्रश्नांची उत्तरंही त्यांनी छानपणे दिली अगदी. आणि बरेचसे प्रश्न माझ्याही मनात घोळत होते, पण त्यांनी बरीचशी उत्तरं त्यांच्या व्याख्यानातून दिली. छानपैकी ओवी त्यांनी सांगितली, उखाणाही घेतला. काय पाहिजे संस्कृतीबद्दल आणखीन आपल्या? खरं तर आपली संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. सरांनी त्या विषयाला हात थोडासा घातला होता, पण उखाणाने ओवीकडे गेले सर. संस्कृतीवरती बोलण्यासारखं खूप आहे. मी
खरं तर मी आता मध्यंतरी एक 14 तारखेला मी लग्नाला गेलो होतो. मी परखडपणे बोलतो बऱ्याच ठिकाणी आणि माझ्या भोवती एक 8-10 जण बसले होते लग्नामध्ये. त्या लग्नामध्ये काय होतं की सगळेजण आम्ही बसलो होतो. लग्न लागायची वेळ आली ती. नवरा नवरी स्टेजवर आले होते आणि नवरीचं तोंड पूर्वेकडे होतं, नवरदेवाचं पश्चिमेकडे होतं. नेहमीप्रमाणे आपल्या संस्कृती असतं. आणि सगळे प्रेक्षक जे होते म्हणजे बसलेले लग्नाला आलेले सगळे माणसं हे बसले होते खुर्चीवरती आणि आम्ही एक 10-12 जण बसलो होतो. खरं तर आता मला ते आवडलं नाही, आमच्या लोकांनाही बरेचसे आवडलं नाही. तिथं आम्ही सगळेजण बसलो, नंतर खूप चर्चा झाली. फॅशन ही थोडीशी आली. आता कशाची फॅशन करावी हे तिथं आम्ही चर्चा केली की नवरी मुलगी जी होती खर्च करून आपण कितीतरी गोष्टी म्हणजे पैसे घालवतात कुठं. तर नवरी मुलीनं थोडंसं वाईट घेऊ नका, स्त्री वर्ग जरा इथं आहे. आमची चर्चा झाली मोकळेपणाने, मी सांगतोय तुम्हाला जरा. स्त्री म्हणजे त्या नवरी मुलीनं जो एक ब्लाऊज शिवला होता आहे अगदी व्यवस्थित होता, पण आम्हाला ते नवीन दिसलं. ते पाठीमागे लिहिलं होतं, पाठीवरती छानपैकी लिहिलं होतं ते अगदी, मी अमितची नवरी. आता पहा सर, याच्यावरती सगळेजण बघत होते. लग्न लागेपर्यंत कोणी बोललं नाही त्याच्यावरती. पण आम्ही जिथं बसलो होतो तिथं हळूहळू बोलायला सुरुवात झाली. हे बरोबर नाही सर म्हटलं, हे तुम्हाला नाही म्हटलं, माझं मत तर सांगतो म्हटलं, मला हे आवडलंच नाही आहे. मग म्हटलं हे कुठं चाललं आपलं कल्चर आज, ही संस्कृती कुठं चालली की ज्या ठिकाणी व्यवस्थित दिसलं पाहिजे. लग्न समारंभ आहे तेव्हा संस्कृतीचा ऱ्हास कुठं होत चालला, आपण काय घ्यायचं आणि काय घेऊ नये. मॉडर्न ग्लोबलायझेशन होत आहे आता सगळीकडं, पण याच्यातून आपली संस्कृती आपण घालून दुसऱ्याचं ॲडॉप्ट करायचं घ्यायचं हे नको आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीचा विचार करा. सरांनी संस्कृतीबद्दल खूप छान सांगितलं आहे. आपण सर्वांनी याबद्दल खरं तर विचार केला पाहिजे आणि विचार मंथन केलं पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, पण ठीक आहे. मला या ठिकाणी आज खरं तर मला कालच गोपाळचा फोन आला होता की सर या, पण काल थोडंसं मला काम असल्यामुळं मला येऊ शकलो नाही मी. पण आज मात्र कालच ठरवलं होतं की वेळात वेळ काढून आज यायचं आणि सरांचं व्याख्यान आज ऐकायचं. त्यामुळं मला काल विषयही कळाला होता, त्यामुळे मी आज खरं तर आवर्जून आलो आणि पहिल्यापासून मला सरांचं आज व्याख्यान ऐकायला मिळालं. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तत्वबोध विचार मंचाचे सर्व सदस्य यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. चला, लोकसंस्कृतीचा विषय. आपल्याकडं मुलांनी पोवाडा सादर केला, उखाणं झालं, सगळं झालं. मला एक गोष्ट जाणीवपूर्वक इथं लक्षात आली, म्हणजे अगदी ठळकपणे लक्षात आली की ही जी लोकसंस्कृती आहे आणि सर तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे बहुजन संस्कृती, तर ही कशी अंतर्गत एकमेकात सगळे कसे जुळलेले आहेत, हे बंध हे मला माहिती. माझा आत्ता घसा बसलाय आणि आणखी थोड्या उशिरानं आणखीन जास्त काहीतरी व्हायच्या आत मला जे गाणं म्हणायचे ते म्हणून घेतो. तुम्ही सर गेला बानूला आणाया मी ग लग्नाची असून, हे लोकसंस्कृतीतून आलेलं आहे. आणि बघा आता मी एक दुसरं गाणं म्हणतो आणि त्याची चाल कशी एकसारखीच आहे. म्हणजे हे निव्वळ योगायोगाच्या गोष्टी आहेत का, काय ह्या खरोखर संस्कृतीमध्ये तुम्ही ज्या अंतर्मनाचा अबोध मनाचा उल्लेख केला की तिथूनच कुठून तरी येत आहे का, काय ती चाल लक्षात घ्या परत एकदा. गेला बानूला आणाया मी ग लग्नाची असून, भीम आवडीन बाई खाई कांदान भाकर. हे मला नाही वाटत की हे योगायोग असतात. हे कुठंतरी ते आतमध्ये आपल्या सुप्त मनातच त्या राहिलेल्या गोष्टी असतात. बाकी पोवाड्याची सुरुवात म्हणजे ह्या कार्यक्रमाची सुरुवात पोवाड्याने केली म्हणून शाहिरांच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरच म्हणायचे की
100 भाषणं एका बाजूला आणि एक शाहिरी एका बाजूला. तर ह्या मुलांमधून सुद्धा जर पुढचा शाहीर तयार झाला, यस जलसा जलसा संस्कृती, तर म्हणजे विशेष वाटणार नाही की या गावातून एखादा शाहीर दिसून आला. तर मला बोलण्याची संधी दिली. गोपाळ सरक यांनी मला इथं इन्व्हाइट केलं. मला खरं तर डॉक्टर मुकुंद कुळेंच्या सोबत बसायला मिळणं हाच माझा खूप मोठा सन्मान आहे. मी नाही खरंच आत्ताची परिस्थिती अशी आहे सर, खरं म्हणजे की जेवढी पुस्तकं तुम्ही लिखित आणि संपादित केलेली आहेत तेवढी माणसं आयुष्यात, म्हणजे 10 पुस्तकांचा आकडा आहे, तेवढी कित्येक सामान्य माणसं आयुष्यात 10 पुस्तकं सुद्धा वाचतात का? तर ह्या एवढ्या छोट्याशा गावात हा असा प्रयोग सुरू आहे. मला तुमचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. अक्षय शिंपी सरांनी योग्य व्यक्ती इथं बोलावली. हे भाषण ऐकल्यानंतर मी नक्कीच हे तरी अधिकारानं म्हणू शकेन. लहान मुलांची संख्या भरपूर आहे इथं. आणि मग तुम्हाला गोष्ट सांगितलीच पाहिजे. ऐकायची का गोष्ट? ससा आणि कासवाची. एक असतो ससा आणि एक असतो कासव. त्यांची एकदा पैज लागते की कोण जिंकतंय बघू, शर्यत लागते. माहिती तुम्हाला गोष्ट? आणि मग शर्यत लागते आणि आपल्याला माहितीये ससा काय करतो, पळत पळत पुढे जातो, पुढे जाऊन झोपतो आणि तोपर्यंत कासव पुढे निघून जातं. मग आता ससा शहाणा होतो. सशाला कळलं ना काय झालंय ते. ससा म्हणतो नाही आपण परत शर्यत लावायची. परत शर्यत लावतात. ह्यावेळी ससा झोपत नाही. ह्यावेळी ससा सरळ जातो आणि जिंकतो. आता कासव म्हणतो ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे एकदा झाला, आता माझ्या म्हणण्याप्रमाणे एकदा. मग कासव म्हणतो की मी ठरवणार आपण कुठनं कुठपर्यंत पळत जायचं. ससा म्हणतो चालतंय. आणि मग कासव असा मार्ग शोधून काढतो जिथं मध्ये नदी आहे. सशाला पोहायला येतं का? कासवात मधून नदीमधून पार करून जातो पलीकडं. आता ह्यातून बोध काय घ्यायचा की ससा आणि कासव जर एकत्र असते पहिल्यापासून तर ते एकत्र जिंकले असते का नाही? ते एकत्र नव्हते म्हणून दोघांपैकी एक हरत होता. मला असं वाटतंय की ही जी सगळी बहुजन संस्कृती आहे, खाद्य संस्कृती असू द्या, लोककला असू द्या, समस्त संस्कृती एकमेकांना घेतल्याशिवाय ही अशी पुढे जाणार नाही. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे विवेकाची दिवाळी आपल्याला साजरी करता येणार नाही. ही भविष्य काळ आपण जे म्हणतो ही तीच लहान मुलं आहेत ज्यांच्याकडे बघून खरं म्हणजे हा कार्यक्रमच आपला आजचा होतोय. मला सर तुम्ही प्रश्नांची जी उत्तर दिली ही ह्याच्यावरती मी नक्कीच मला त्या बसून सुद्धा वाटत होतं की माईक घेऊन बोलावं का काय. तर पण मला माहित होतं माईक येणार आहे त्यामुळे मी थांबलो. बहुजनांच्या दैवतांवरचं जे हे केलेलं आहे वैदिकांचं आक्रमण. एक म्हण आहे सर इंग्रजीमध्ये, इफ यू कांट कन्व्हिन्स देम जॉईन देम. तर हे खरंच असं झालंय बघा. आणि आपण तुम्ही जुन्या काळातले किंवा रामायण बघितलेले तर आहे. आपण हनुमान बघितलाय का? त्यातला हनुमान कसा होता तो आठवतोय का? हनुमान असा धिप्पाड होता ना, असा भरदार छातीचा, ज्याचा काय अशा भरदार मांड्या होत्या, भरदार बाहू होते आणि असा हनुमान होता. आत्ता जे मूवीज येतात त्यातला हनुमान कसा आहे बघितलाय का? त्यातल्या हनुमानाला 6 पॅक आहेत. 6 पॅक ऍब्स आहेत. तुम्ही बघा. हे तेच तर आहे की सर तुम्ही जे सांगितलं की नऊवारी साडी नाही, वाईट असते, नंतर तेच घालायचे, त्याचेच एक ट्रेंड करून टाकायचं.
गोंधन नाही, हे गोंधन असं असतं, आणि नंतर टॅटूचं फॅड करून टाकायचं. उखाण्यांच्या बाबतीत तसंच, म्हणजे रानटी कशाला म्हणायचं, शालीन कशाला म्हणायचं, हे ते ग्रंथच ठरवतात. हे तुम्ही जे सांगत होता हे खरोखर आम्ही म्हणजे काय म्हणायचं त्याला, हे ह्या दृष्टीनं बघत नव्हतो आम्ही. बघत होतो पण जे विवेक दृष्टी जे आपण म्हणतो, डोळसपणे बघणं जे म्हणतो, हे होत नव्हतं. तुमच्या व्याख्यानामधून आम्हाला ते कळालं. अमितची नवरी तुम्ही सांगितलं, तिनं लिहिलेलं तिच्या जे तिचा पोशाख होता त्याच्यावरती. पण पुरातन काळापासून सुद्धा असंच आहे, लग्न झालेल्याची जी काही चिन्ह आहेत ती स्त्रियांच्याच कडे आहेत. मंगळसूत्र पण स्त्रियांकडेच, बांगड्या हिरव्या, पायातलं जोडवं, म्हणजे तिच्या जे तिचा देह आहे ती कुठं जरी बघितलं तरी कळलंच पाहिजे की हिचं लग्न झालंय. पुरुषाच्या बाबतीत तसं नाही. हे सुद्धा पुन्हा संस्कृतीचाच भाग, संस्कृतीचंच एक ऍडॅप्टेशन आहे का काय, की तसं काहीतरी पाठीवरती लिहिणं. तर खाद्य संस्कृतीविषयी मी थोडं बोलेन. मी सगळे पदार्थ म्हणजे जे खाण्याचे पदार्थ आहेत ते सगळे मी आवडीने खातो. शाकाहार, मांसाहार, गुरुवार, शुक्रवार, एकादशी, सगळं. तर म्हणजे सगळं न बघता मी सगळा आहार, कारण अन्न आपल्याला माहिती आहे ना, त्या सरांनी, पाटोळे सरांनी सांगितलं, अन्न हे अपूर्ण ब्रह्म. तर हे आपल्या आवडीचा पदार्थ, आपल्या देवाचा नैवेद्य असतो. ही गोष्ट सर तुम्ही जे सांगितली 100% पटण्यासारखीच आहे. मला जे आवडतं ते खरोखर आमच्या देवाचा निवेद असतोच. आता दुसरी गोष्ट ह्यातली अशी की आपली संस्कृती तयार होत असताना, म्हणजे आपण जे लोकसंस्कृती म्हणतोय बघा, ही जे आक्रमण होतंय किंवा अतिक्रमण होतंय, आक्रमण म्हणण्यापेक्षा, तर हे जे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हणून जे लोकसंस्कृतीच जी फिटेस्ट संस्कृती आहे तीच प्रिवेल होती का काय. सर तुम्ही सांगितलेले भाषणातले मुद्दे जसेच्या तसे आमच्या म्हणजे डोक्यात घुमतात, त्यात काय हेच नाही. मला संस्कृतीच्या दृष्टीने, लोकसंस्कृतीच्या दृष्टीने, कारण संस्कृती आणि लोकसंस्कृती पूर्णपणे वेगळं वेगळं आहे, त्या दृष्टीनं मला एक म्हणजे एक काय म्हणायचं, माझी भावना मला व्यक्तच केली पाहिजे. अभिजात साहित्याच्या बाबतीतली, आपण अभिजात म्हणतो आणि ते साहित्य अभिजात होतं. आपण बहुजन साहित्य म्हणतो आणि खरोखर त्याला परत एक छोटीशी चौकट येते का काय. सर हे नुसते योगायोग कसे काय म्हणायचे की लावणी ही परंपरा तुम्ही सांगितलं देवदासींनी तयार केली, आणि आता महाराष्ट्रात सगळ्यात चांगली लावणी कोण सादर करत असेल तर मग परत लगेच सोनाली कुलकर्णी. म्हणजे हे असं कसं काय होतं, एकदम से जज्बात बदल दे, वक्त बदल दे, असं कसं काय होईल. तर मला मी ज्यावेळी विचार करतो ह्या गोष्टींचा, त्यावेळी मला तरी असंच दिसतं की हे सगळं पॉवर रिलेशन आहे, सत्ता संबंध आहेत हे सगळे. तुमची आपण जे म्हणतो हेजिमॉनिक कल्चर तेच प्रिवेल होत आहे कंटिन्युअसली. तर आता हे जास्तच थेरॉटिक होतंय. मला इथं लहान मुलं जी आलेली आहेत, तुम्ही मला सांगा, मी आता लहान मुलांनी सांगा बरं का सगळे, तुम्ही बसलाय ना बघा सर, आणि ह्या प्रश्नामधून आहे ना आपल्याला सगळं मूळ उत्तर मिळणार आहे. मी तुम्हाला एक हुमान घालतो, तुम्ही उत्तर देणार का. आता हुमान म्हणजे काय, ही अडचण आहे सर. अडचण ही आहे म्हणजे ते जे हुमान घालणं आहे, ते हुमान घालण्यासाठी आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळी ज्यावेळी
उजेड पण नसतो, अंधार पण नसतो. अशा वेळी आपल्याला खरोखर तिथे एकत्र बसावं लागतं. पण आता तशी वेळ नाही ना. आता उजेड असतोच, लाईट असते, मग टीव्ही पण असतो. आणि टीव्ही असला की मग आपण टीव्ही पुढे बसतो. मग हुमान घालण्याचा, आता मोबाईल पण असतो, त्यामुळे हुमान घालण्याचा प्रश्न येत नाही. आणि आता मी ते हुमान घालतो बर का. विचार करावा लागणार आहे. आमच्या आजीने मला विचारलेलं हे, मला त्यावेळी नव्हतंच कळलं, पण त्याची पद्धत पण अशी होती की त्याचं उत्तर नाही सांगायचं हुमान घालणाऱ्याने. ते शोधत बसायचो आम्ही. महिने चालायचा खेळ. बघा आता सगळ्यांनी कुणाला सांगितलं, एकाने सांगितलं तरी चालते. आधी लाल लाल, मग गोल गोल, मग थय्यम थय्यम. सांगा सगळ्यांना कळू द्या. काय आहे उत्तर? आधी लाल लाल, त्याच्यावरती मग गोल गोल, आणि मग थय्यम थय्यम. उखळ. उखळात काय आहे? लाल लाल मिरची. बरोबर आहे का? आणि आता त्याचा जो आवाज येतोय बघा, त्यांनी उखळ सांगितलं, तो थय्यम थय्यम आहे. तुम्ही मिरची कांडप केंद्रावरती कधी गेलाय का? तिथं आवाज येतो थय्यम थय्यम. बरोबर. तर ही जी एका पिढीनंतर ही लोकसंस्कृती संपेल का? तर त्यात आपण आहे, म्हणजे आम्ही, तुम्ही, आम्ही, आपण, संयोजक, आयोजक, आपण आहे जो बफर आहे, आपण मध्ये. आणि आपण आता ठरवणार आहे की हे जाणार का हे राहणार. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आहेच. म्हणजे दुर्गा भागवत यांनी सांगितल्याप्रमाणे, सरांनी उद्धृत केल्याप्रमाणे, की सगळंच घेण्यासारखं नाही, पण हे आहे ना, आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. तर मला तुम्ही मला माहिती नाही वेळेचा किती मर्यादा आहे, पण मला जे मुळात ज्या गोष्टी सांगायच्या होत्या की आपण हे काम थांबू नाही दिलं पाहिजे संस्कृती पुढं पोहोचवण्याचं. आणि लोकसंस्कृती कशाला म्हणायचं हे पण समजून घेतलं पाहिजे. नेमकं आपलं काय हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी आमच्या गावामध्ये एक उदाहरण बघा, आमच्या गावामध्ये मोर दिसतो, उन्हाळा संपतो आणि कुठंतरी मोराचा आवाज येतो किंवा मोर दिसतो की लगेच आमच्या घरातून कुणीतरी एक बाई येते, ओवाळायचं ते ताट, दिवा वगैरे ते लावते. आणि जिकडून कुठं मोर दिसलाय, आता तो तिथं थांबला असला तर नशीब, नाही थांबला तर नाही थांबला, पण त्या बाजूला बघून ओवाळते. ही काहीतरी ह्याच्या मागं गोष्ट आहे. ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. जर आपण ती गोष्ट समजून न घेता की असं केलं जायचं आणि मग आपण तारीख लक्षात ठेवली, हा बाबा 7-8 जूनला ओवाळलेलं, आपण पण पुढच्या वर्षी 7-8 जूनला, ते तसं नाही. ते मोराचा आवाज आहे, म्हणजे त्याला काहीतरी कळलेलं आहे, त्याला काहीतरी चाहूल लागलेली आहे पावसाची, काही ना काहीतरी संदेश घेऊन तो आलेला आहे. मृगनी, मिरुग नावाचा एक कीटक, तो कीटक दिसतो. आणि आपण ह्याच्या मागचं जर आपण शास्त्र समजून घेतलं नाही तर मग त्याच्या अंधश्रद्धेत रूपांतर व्हायला जास्त उशीर लागणार. बरोबर आहे ना? आणि मग आपल्याला अशा पद्धतीनं ही लोकसंस्कृती सुद्धा पुढे न्यायची. मला इथं बोलण्याची जी संधी दिली आणि ह्या विवेक व्याख्यानमालेत मी पहिल्यांदाच आलो. ही 13 वर्ष चालू असलेली ही परंपरा एवढ्या छोट्याशा गावात तुम्ही चालवताय. मी सगळ्या आयोजकांचं, संयोजकांचं आणि ऐकून घेणाऱ्यांचं, लहान मुलांचं कौतुक करतो, आभार मानतो आणि मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हे शेवटचं काम आलेलं आहे आभार प्रदर्शनाचं. खरं आता हे व्याख्यान जे आहे, सरांनी जी लोकधारा आपल्याला इथं समजावून सांगितली ती खरंच खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितली. आता इथं जबाबदारी आपली की आता त्यातलं काय आपण पुढे न्यायचं आणि काय मागे सोडायचं. तर मला वाटतंय तेवढी शहाणीव आमच्या गावात आहे आणि त्या पद्धतीनं लोक जे न्यायचंय पुढं ते नेतील. आणि ते तसा म्हणजे आम्हाला विश्वास आहे, कारण त्या पद्धतीने इथं ते जगणं वागणं लोकांचं त्या पद्धतीचं पहिल्यापासूनच आहे. त्यानंतर
सरांचं इथं म्हणजे आल्याबद्दल मनपूर्वक खरं तर आभार मानतो मी इथं. त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी इथं आल्या. त्यांना दोघांना ज्यावेळेस कळालं की फलटणचा इतिहास गोपाळशी बोलताना वगैरे काय थोडं कळालं, त्याच्यावरून त्यांनी असं प्लॅन केलं की अगदी फलटण बघायचं, आणि त्या पद्धतीने त्यांनी फलटणही बघितलं दिवसभरात आणि मग इकडे आले. तर म्हणजे अशा पद्धतीचे वक्ते आणि हे सगळे म्हणजे दाम्पत्य आपल्याला इथं आज मिळालं, त्याबद्दल दोघांचे आभार. त्यानंतर आम्हाला इथं शिकवणारे म्हणजे शाळेमध्ये आम्हाला खरं तर इथं दरच वर्ष आम्ही व्याख्यानमालेसाठी आमचे जे पूर्वीचे शिक्षक आहेत त्यांना बोलावत असतो. आत्ताच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन सुद्धा आमच्या एका पूर्वीच्या शिक्षकांनीच केलं, तुळशीदास बागडे सर. आणि आज सरही लगेच गोपाळच्या विनंतीला मान देऊन इथं आले, तर सरांचंही इथं आभार. त्यानंतर आता इथं मला खरं सांगायला काही हरकत नाही की प्राध्यापक श्रेयस कांबळेंच्या निमित्तानं आम्हाला पुढच्या वर्षीचा वक्ताच मिळाला आहे. तर त्या पद्धतीनं आत्ताच सरांना निमंत्रण द्यायला काही हरकत नाही की पुढच्या वर्षी वगैरे एखादं व्याख्यान. मी तेवढा दांडगा अभ्यास जाणवतोय त्यांच्या बोलण्यावरून, याच्यावरून ज्या पद्धतीनं ते बोलतायत. तर सरांनी यावं आणि इथं चांगलं पण त्यांचा जो काय अभ्यास आहे त्यांच्या विषयातला तो इथं मांडावा. आणि आमचे जे श्रोते आहेत त्यातले आमचे म्हणजे प्रत्येक वेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे सुनील बनकर आहेत इथं. त्यानंतर इथं बरेच सगळे जे ज्येष्ठ, त्यानंतर स्त्रिया आहेत सगळ्या, त्यानंतर लहान मुलं आहेत की प्रत्येक वेळी इथं कार्यक्रमाला येत असतात आणि चांगल्या पद्धतीने हे प्रतिसाद देत असतात. तर इथं सरांना सांगायचं थोडं संख्या जरी कमी असली तरी या पद्धतीनं त्यांचं ऐकणं म्हणजे हळूहळू आता कान तयार होतात. 13 वर्षाचा इतिहास झालेला आहे, हळूहळू असंच हे सगळं वाढत जाईल ही अपेक्षा मी शेवटी व्यक्त करतो आणि सगळ्यांचं इथं आभार करून थांबतो. धन्यवाद.